महत्वपूर्ण प्राकृतिक विभाग म्हटलं तर कुठला? कुठला भारतातील सर्वात महत्वपूर्ण प्राकृतिक विभाग म्हटलं तर कुठला? त्यामुळे भारतातील सर्वात महत्वपूर्ण प्राकृतिक विभाग आहे भारतीय किनारी प्रदेश, भारतीय आणि घाट. काय घाट, भारतीय किनारी प्रदेश आणि घाट हे सर्वात महत्वपूर्ण यासाठी आहे की भारतातील आर्थिक घडामोडी जेवढे आहेत, आर्थिक केंद्रके जे आहेत ते सर्वचे सर्व भारतीय किनारी प्रदेशातच वसलेले आहेत. भारताच्या 3 मुख्य शहरांपैकी 4 मुख्य शहरांपैकी 3 मुख्य शहरे किनारी प्रदेशात वसलेले आहेत. भारतातील सर्व उद्योगधंद्यांपैकी जास्तीत जास्त उद्योगधंदे भारताच्या किनारी प्रदेशात वसलेले आहेत. आपण जगाचा विचार नाही, आपल्याला भारताचा विचार करायचा आहे. सो भारताचा जर आपण विचार केला, भारतात जवळपास 7517 चौरस किलोमीटरचा एकूण काय लागले आहे समुद्र किनारा. 7517 किलोमीटर, 7517 किलोमीटरचा एकूण समुद्र किनारा भारताला लागलेला आहे. त्यापैकी बेट जर आपण सोडले तर 6100 किलोमीटरचा आहे. या 6100 किलोमीटरचं जे काही एवढं क्षेत्र आहे, लांबीचं क्षेत्र आहे, रुंदी किती आहे त्याचं सध्या तरी आपल्याला केंद्र, पण जेवढं हे क्षेत्र आहे, या क्षेत्रात जेवढे काही आर्थिक घटना असतील त्या सर्वच्या सर्व केंद्रीकृत झालेल्या आहे भारतात. जहाजबांधणी असेल, बरोबर आहे, तेल निर्मिती असेल, नैसर्गिक तेल निर्मिती येथेच आहे. खनिज संपत्ती याच भागात आहे, बिकॉज घाट आहेत, घाटात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. हा पूर्ण पठारी भागाचा जे काही पठारी भाग आहे, आपला दख्खनचं पठार असेल किंवा मग द्वीपकल्प असेल, त्याच्या आजूबाजूला पसरलेला आहे. आणि पूर्ण पठार जे आहे ते पूर्णपणे खनिजजन्य आहे. पूर्ण पठारावर खनिज मोठ्या प्रमाणात आढळून येते. मग ते नागपूरचं पठार असो की मग इकडलं दख्खन मधलं महाराष्ट्र पठार असो किंवा मग कर्नाटकचं पठार असो, तिकडे मग दंडकारण्य असो, वेगवेगळे जे काही पठारी भाग आहेत हे सर्व द्वीपकल्पाचेच भाग आहेत. आणि द्वीपकल्पाच्या दोन्ही बाजूने द्वीपकल्पाच्या नैसर्गिक सीमा ठरविणारे जे काही आहेत ते घाट आहेत. म्हणजे या भागात मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे, खनिज संपत्ती आढळते. या भागात मोठ्या प्रमाणात सुपीकता आहे. बिकॉज वाय का असेल सुपीकता? कारण पूर्व जे काही पूर्व घाट आहे त्याच्या पलीकडे जे काही इकडून पठारावर वाहून येणार नद्या आहे त्यांनी त्रिभुज प्रदेश निर्माण केले. त्रिभुज प्रदेश हे पिकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुपीक असतात. राईट, हे तर शिकलोच आपण. म्हणजे हा जो भाग आहे आज शिकणारा हा अत्यंत उपयुक्त यासाठी आहे की प्रत्येक गोष्टीच्या दृष्टीने येथे महत्वपूर्ण असं वैशिष्ट्य जुळलेलं आहे. भारतातील मोठे देवस्थान जर आपण लक्षात घेतले तर सर्वचे सर्व या भागात आढळून येतील तुम्हाला मोठ्या प्रमाणात. भारतात सर्वात जास्त मोती आढळून येत असतील. मोती, हिरे नाही रे मित्र, हो हिरे, हो हिरे नाही, काय मोती खंबाच्या आकारात आढळून येतात. खंबाच्या आकार पुढे आहे खंबाचा आकार. बरं, पाल्कची समुद्रधनी हा कन्याकुमारी पाहिलं ना, माहित आहे ना? पाहिलं नाही तुम्ही कोणच, पण माहित आहे ना कन्याकुमारी. हो, तामिळनाडूच्या दक्षिणेकडे म्हणजे श्रीलंका आणि भारताच्या दरम्यानचा जो प्रदेश आहे, पाल्कची समुद्रधुनी 2 समुद्र एकत्र करते, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर या दोघांना एकत्र करते, त्याला म्हणतात समुद्रधुनी. राईट, त्या समुद्रधुनीत मोठ्या प्रमाणात हिऱ्याची शिंपले आढळून येतात. भारताचं एकमेव ठिकाण आहे, दुसऱ्या कुठेच आढळून येत, बरोबर आहे की नाही? सो हा किनारी प्रदेश त्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि दोनही किनारी प्रदेश, आता किनारी प्रदेश शिकत असताना 2 प्रकारचे भारताला किनारी प्रदेश आहेत. कुठले 2 किनारी प्रदेश आढळतात? एक पूर्व किनारा, एक पश्चिम किनारा, बरोबर आहे की नाही? पूर्व किनारा, पश्चिम किनारा, 2 प्रकारचे किनारी प्रदेश आढळतात.
दिसते का? ओके, लक्ष द्या. ठीक आहे. भारतीय किनारी प्रदेशाचे दोन भागात विभाजन केले जाऊ शकते. दोन भाग समजून घ्यायसाठी, आपल्याला समजून घेण्यासाठी किंवा त्यातला फरक लक्षात घेण्यासाठी भारतीय किनारी प्रदेशाचे दोन भागात विभाजन केले जाऊ शकते. भारताचा पश्चिम किनारा आणि भारताचा पूर्व किनारा, म्हणजे पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी हे झालं. आता या पश्चिम किनारपट्टीवर समुद्र काय झालं? कोणता समुद्र आहे पश्चिम किनारपट्टीला? अरबी समुद्र. आणि भारताची जी नैसर्गिक सीमा आहे ते कोणी निश्चित केलेली आहे? सह्याद्री निर्माण केलेली आहे महाराष्ट्रापुरती. परंतु पूर्ण भारताचा जर विचार केला तर आपण पश्चिम घाट, म्हणजे आपल्याला पश्चिम घाट शिकणे. त्यानंतर पुढे जाऊन इकडे जर पूर्वेकडील आपण जर म्हटलं की बंगालचा उपसागर आहे, बंगालचा उपसागर भारताची जी सीमा आहे यांची जर आपण नैसर्गिक सीमा विचारात घेतली तर कुठली? पूर्व घाट आहे. राईट. म्हणजे आपल्याला किनारी प्रदेश आपण शिकू, परंतु त्याबरोबर आपल्याला काय शिकायचं आहे? पूर्व घाट, पश्चिम घाट हे दोन्ही घाटे शिकायचे आहे. म्हणून आपला सर्वात महत्त्वपूर्ण आजचा सब्जेक्ट किंवा आजचा आपला एक टॉपिक आहे भारताचा जे काही किनारी प्रदेश आहे तो आणि घाट. ठीक आहे. मग आता दोन भाग वेगवेगळे शिकून घेऊ. दोन भाग वेगवेगळ्या पद्धतीने त्याची खिचडी करायची नाही, इकडे तिकडे होऊ द्यायचं नाही दोन्ही गोष्टी. मग त्यापैकी पहिला घाट महत्त्वाचा भाग म्हटला तर कोणता? पश्चिम घाट. कुठला? पश्चिम घाट किंवा पश्चिम किनारी मैदान. ठीक आहे. पश्चिम घाट, पश्चिम घाटाला भारतात महाराष्ट्रात काय म्हणतात? सह्याद्री म्हणतात. पश्चिम घाटालाच महाराष्ट्रात सह्याद्री असे म्हणतात. आता सह्याद्री जो आहे, पश्चिम घाट जो आहे, पश्चिम घाट, सह्याद्री सोडून द्यायचं. पश्चिम घाट हा घाट किनारा म्हटलं नाही, समुद्र किनारा म्हटलं नाही. दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या, दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या ठेवायच्या. पश्चिम घाट हा सालेर मुलेर डोंगरापासून, कुठे आहे सालेर मुलेर? सालेर मुलेर सन्नवेच्या ठिकाणी सुद्धा आहे, नाशिकमध्ये आहे. कुठे आहे? स्पेशली आपण जर विचारात घेतलं तर जवळपास नंदुरबार पासूनच सुरू होते, परंतु तिकडे हनुमान डोंगर आहे, सातपुडा त्याला चिटकलेला, त्या कारणाने तिथून ते त्याचा समावेश केला जात नाही. कुठून? सालेर मुलेर पासून जवळपास इकडे कन्याकुमारी पर्यंत किंवा बिलगिरी डोंगररांग. कुठली डोंगररांग? बिलगिरी डोंगररांग किंवा टेकड्या, किंवा आपण ज्याला निलगिरी म्हणतो, तर निलगिरी नाही तर बिलगिरी. काय? निलगिरी आहे संकल्पना किंवा हा शब्द निलगिरी अस्तित्वात आहे, पण बिलगिरी टेकड्या आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणून इकडून सालेर मुलेर पासून तर जवळपास बिलगिरी डोंगरापर्यंत एकूण या प्रदेशात पूर्णपणे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर काय वसलेला आहे? पश्चिम घाट वसलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आपण जर येथून येथपर्यंत जवळपास आपण जर विचारात घेतलं तर पश्चिम घाटाची एकूण लांबी किती? 1600 किलोमीटर. किती आहे? 1600 किलोमीटर लांबी आहे. अशा प्रकारे पश्चिम घाट पसरलेला आहे आणि याची लांबी जर आपण विचारात घेतली तर किती? 1600 किलोमीटर. ओके, 1600. आता किती राज्यांमध्ये वसलेला आहे? किती राज्य आहे? बरं, या भागात राज्य तर सांगा. हो, महाराष्ट्र आहे. हो, महाराष्ट्र आहे. धन्य आहे, महाराष्ट्र आहे एवढंच माहिती आहे तुम्हाला. बस ठीक आहे, बस दुसरं काही घेणं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आपल्या पुरतं काय लागलं नाही तर नाही लागलं, मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे का काही? नाही. फक्त एवढंच की आपण ज्याच्यासाठी जन्म घेतला ते अजूनही माहिती आहे म्हणून आपल्याला कायसाठी घेतला ते ठरवून घ्या आपापल्या लोकांनी, ते काही सिद्ध होणार नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. सो काय तर या सालेर मुलेर पासून बरोबर जवळपास गिलगिरी पर्यंत या सह्याद्री पसरलेला आहे किंवा पश्चिम घाट पसरलेला आहे. पश्चिम घाट हा भारतातील जवळपास 4 राज्य किंवा मॅक्झिमम 4 राज्य, मिनिमम 3 राज्य लक्षात घेतले तरी चालतील. गोवा जर आपण सोडला थोडा, कारण गोव्यात पश्चिम घाट नाहीये. गोवा पूर्णपणे समुद्र किनारपट्टीत आहे. बीच आहे की नाही? गोवा आहे काय? बीचेस आहे. आपल्यासाठी ओळख काय? बीचच, दुसरं काही नाही आहे की नाही? सो गोव्यातून पश्चिम घाट गेलेला नाहीये. गोवा हे पश्चिम घाटाच्या पूर्णपणे पलीकडे, लक्षात ठेवा. पण आपण जर विचारात घेतलं की ठीक आहे बाबा गोव्यालाही पश्चिम घाट आहे, तर मग 4 राज्य होऊन जातील पूर्ण. बिकॉज महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रानंतर इथे जर आपण लक्षात घेतलं, महाराष्ट्रात दक्षिणेकडील राज्य सर्वात लहान राज्य भारतातील तो गोवा आहे. त्यानंतर मग इथे कर्नाटक आहे आणि कर्नाटक नंतर केरळ आहे. बरोबर आहे. इकडे तामिळनाडूमध्ये ते जाणार नाही, लक्षातच घ्यायचं. म्हणजे हा पश्चिम घाट जो आहे, तर पश्चिम घाट भारतातील जवळपास 3 राज्यात पसरलेला आहे. 3 राज्यात. आता यानुसार पश्चिम घाटाचे जवळपास 3 भाग पडतात. राज्यांचं गेलं ते नाही, पश्चिम घाटाचे 3 भाग पडतात. किती भाग? 3 भाग. आता पश्चिम घाटाच्या 3 भागापैकी पहिला भाग आहे कोणता भाग? नोट बंद करा मित्रो.
तुमच्या बाजूचं येईल ऑकवर्ड फील नाही झालं पाहिजे, बरोबर आहे की? तर ते नोट्स बंद. ठीक आहे, लक्षात ठेवा. सर्वात उत्तरेकडील भाग, कारण हा पश्चिम घाट पूर्णचं पूर्ण उत्तर दक्षिण पसरलेलं आहे. हे उत्तर आहे ना? हो, हे दक्षिण आहे नक्की. हा ठीक, उत्तर दक्षिण पसरलेला आहे पूर्णचा पूर्ण पश्चिम घाट. पश्चिम घाटाचा जो काही 3 भागात विभाजन पश्चिम घाटाचं केलं जाते, जो वरचा भाग आहे त्याला म्हणतात उत्तर घाट. हा जो मधातला भाग आहे याला म्हणतात नक्की बर. खालचा घाट याला दक्षिण घाट. माना नाही हलवायच्या जनावरासारख्या. दक्षिण घाट आहेत म्हणा. काय म्हणतात? अण्णामलाई डोंगररांग असे म्हणतात. अण्णामलाई डोंगररांग काय म्हणतात? अण्णामलाई डोंगररांग असं म्हटलं जाते. उत्तर घाट, मध्य घाट, अण्णामलाई डोंगररांग. ढोबळ मानाने दक्षिण घाट म्हटलं तरी आपल्याला काही अभ्यासापुरतं, आपल्या अभ्यासापुरतं काही म्हटलं, कशाला काही नाव ठेवले तरी काही फरक पडणार नाही. पण एक्झॅक्ट आपल्याला पेपरच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे अण्णामलाई डोंगररांग आहे. हे लक्षात ठेवायचं. याला अण्णामलाई का म्हटलं जाते ते तुम्हाला मी सांगितलं होतं की हा जो पूर्ण भाग आहे द्वीपकल्पीय पठार किंवा पठारी प्रदेश, हा सर्व दृष्टीने अत्यंत उपयुक्त पुढारलेला भाग आहे, पुढे गेलेला भाग आहे. सो या भागात मोठ्या प्रमाणात मसाल्याचे पदार्थ काय केले जाते, पिकवले जाते. त्यापैकी हा एक भाग आहे अण्णामलाई. याला हा भाग, या भागावर मोठ्या प्रमाणात काय पीक घेतलं जाते? कायचं घेतलं ते पीक? शिकेकाई. बरं, अजून बस मसाल्याचे पदार्थ. मसाल्याच्या पदार्थात सर्वात महत्वपूर्ण पदार्थ व्हेरी गुड, इलायची पिकवली जाते. काय पिकवलं जाते? इलायची पिकवली जाते. तिथल्या भाषेत इलायचीला अण्णामलाईच म्हणतात रे बाबा. तिथल्या भाषेत इलायचीला काय म्हणतात? अण्णामलाई. लक्षातच ठेवायचं. ठीक आहे. सो म्हणून या डोंगर रांगेला, या पूर्ण डोंगर रांगेवर मोठ्या प्रमाणात इलायचीचं पीक घेतलं जाते, म्हणून याला अण्णामलाई डोंगर रांग असं म्हटलं. पद्धतशीर सर्व लक्षात ठेवावं पाहिजे. आता आपण पाहत होतो जेव्हा सातपुडा शिकलो, सातपुडा पूर्व पश्चिम शिकलोय, पूर्व पश्चिम पसरलाय. जेव्हा सातपुडा शिकलो तेव्हा आपण पाहिलं की सातपुड्यातून दक्षिण भारतातून उत्तर भारतात जायचं असेल तर कशाच्या माध्यमातून जावं लागेल आपल्याला? खिंड होती. कोणती खिंड? बऱ्हाणपूर खिंड होती. आता तशाच प्रकारची खिंड याच्यात आहेत, वेगवेगळ्या खिंड आहेत भरपूर, पण महत्वपूर्ण खिंड, सर्वात मोठी खिंड आहे सह्याद्री मधील किंवा मग पश्चिम घाटातील सर्वात महत्वपूर्ण खिंड, ज्या खिंडीने दक्षिण सह्याद्री म्हणजे दक्षिण पश्चिम घाट आणि मध्य पश्चिम घाट यांना वेगळे करते. जवळपास इथून ती खिंड गेली आहे. तिला म्हणतात पालघाटची खिंड. कोणती म्हणतात? अत्यंत महत्वपूर्ण आहे पालघाटची खिंड. पालघाट खिंड अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्याला द्वीपकल्पावरून केरळ किंवा तामिळनाडू मधून जर समुद्र किनाऱ्यावर यायचं असेल, इथले जे काही उद्योगधंदे चालत असतील, इथून जे काही वाहतूक होत असेल जलवाहतुकीच्या माध्यमातून, म्हणजे एक्सपोर्टिंग इम्पोर्टिंग होत असेल, ते सर्वचे सर्व या मार्गाने होत असेल. लक्षात ठेवा, पालघाटची खिंड होती. अशा खिंडी भरपूर आहे, परंतु ही अत्यंत महत्वपूर्ण खिंड आहे. परंतु पेपरमध्ये आपल्याला विचारलं जाईल की अण्णामलाई डोंगररांग आणि मध्य सह्याद्री किंवा सह्याद्री यांच्यात 2 भाग करणारी खिंड कोणती, किंवा मग त्याच्या मध्यातून त्याच्या दरम्यान मधून वाहणारी किंवा जाणारी खिंड कुठली, किंवा मग आपले जे काही आहे आपला पश्चिम घाट आहे, पश्चिम घाटाचे 2 भाग करणारी खिंड कोणती, हे सर्व प्रश्न आपल्याला विचारले जातील. पश्चिम घाट लक्षात ठेवा. पश्चिम घाटाची महत्वाची खिंड पश्चिम घाटामधील ती कुठली? पालघाट खिंड. कोणत्या राज्यात? केरळमध्ये. कुठे? केरळमध्ये. लक्षात ठेवा, केरळमध्ये पालघाट खिंड केरळमध्ये आहे, जिने पश्चिम घाटाचे काय केलेले आहेत? 2 भाग केलेले आहे. हे अत्यंत महत्वपूर्ण खिंड आहे, हे विचारल्या जाईलच आहे. ठीक आहे, पाहिजे. आता आपण जर विचार केला तर हे एकूण 1600 किलोमीटर आपण पाहिलं. एकूण किती? 1600 किलोमीटर. बरं, याचा मग विस्तार सर्वात जास्त कुठल्या राज्यात? 3 राज्यापैकी. 3 राज्यांपैकी पश्चिम घाटाचा विस्तार कुठल्या राज्यात? कारण आपण आताच पाहिलं की पश्चिम घाट जे आहे ते भारतातील किती राज्यात आहे?
तीन राज्यात आहे, महाराष्ट्र, कर्नाटक, बरोबर आहे की नाही? मग सर्वात जास्त विस्तार कुठल्या राज्यात आहे माहित पाहिजे? कुठल्या राज्यात आहे? कुठल्या राज्यात आहे सर्वात जास्त विस्तार? तर महाराष्ट्रात आहे. कुठे आहे? किती समुद्र किनारा आहे महाराष्ट्राला? तेवढाच आहे. तेवढाच पश्चिम घाट महाराष्ट्रात वसलेला आहे. सर्वात जास्त पश्चिम घाट कोणत्या राज्यात वसलेला असेल तर कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्रातच वसलेला आहे. किती किलोमीटर? या 760 या 1600 पैकी किती किलोमीटर? 720 किलोमीटर आहे. किती किलोमीटर? 720. आणि उरलेला याच्यापैकी जो राहते 880 किलोमीटर तोच बाकी राज्यामध्ये आहे. किती? 880 राहते. हो मित्र, 880 राहते का? नक्की? हो बरं, जाऊन टेन्शन नका घेतो. 720 किलोमीटर महाराष्ट्रात वसलेला आहे आणि 880 किलोमीटर या दोन राज्यात वसलेला आहे, कर्नाटक आणि केरळमध्ये वसलेला आहे. म्हणजे सर्वात जास्त पश्चिम घाट कोणत्या राज्यात आहे? आता पुढे जाऊ आपण. पुढे जात असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये सर्वात उंच शिखर कुठलं? पश्चिम घाटातील, महाराष्ट्रातले नाही, असे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कुठलं? अन्नाईमलाई, यन्नामुडी, यन्नाईमुडी, नक्की की दोड्डा बेट्टा? नाही नाही पण सुगायची. बरं, अन्नाईमुडी आहे तर मग किती किलोमीटर असते? मीटर असते. व्हेरी गुड. हां, किती आहे? तुम्हाला सांगितलं नोट बंद करा. हां, किती आहे? फोडून टाका. फोड देऊ आहे की नाही? किती केलेलं आहे? 2676 ना. आता 2695 करा त्या ठिकाणी. 2676 राहू द्या, पेपरमध्ये आलेलं आहे. हा, फोडून नका. 2676 राहू द्या, पेपरमध्ये आलेलं आहे. आणि आयोगाच्या किंवा शालेय पुस्तकांमध्ये आपल्याला 2695 सुद्धा दिलेला आहे. 2695 2695 मीटर. किती? 2695 मीटर. कुठे आहे बघ? आता हे याच्यावरून लक्षात येते की बा अन्नाईमुडी आहे तर मग हे अन्नामलाईमध्येच असेल ना. हो, दक्षिणकडेच असेल. पाहिजे. आता दुसरी संकल्पना क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. सव्वीस 95 मीटर अन्नाई. ओके. आता दुसरी महत्वाची कॉन्सेप्ट जे तुम्हाला शिकलेली आहे, कशाच्या बेसिसवर लक्षात ठेवायची हे सांगितलं आहे की पश्चिम घाटाची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते की कमी होत जाते? उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते की कमी होत जाते? वाय वाय वांदे आहेत की नाही? सोपी सोपी कन्सेप्ट आहे ना. सगळ्यात उंच शिखर जर इकडे असेल तर मग ते वाढतच जाणार ना. बरोबर नाही काय? सर्वात उंच शिखर कुठे? इथे आहे की नाही? शिखरावरूनच उंची मोजल्या जात असते. पर्वत रांगेची उंची कशावर मोजली जात असते? सरासरी शिखरांवरून उंची मोजली जात असते. मग सर्वात उंच शिखर जर दक्षिणेकडे आहे तर मग याची उंची दक्षिणेकडेच वाढत जाणार आहे ना. आणि महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कुठलं? कळसुबाई. किती आहे उंची? 1646 आहे की हे 1646 कुठं? हे 2695 कुठं? उंची इकडे आहे की इकडे आहे जास्त? बरोबर आहे की नाही? मग एवढी कन्सेप्ट जरी क्लिअर असली तर असे काही प्रॉब्लेमच नाही. महाराष्ट्रातील जे काही पश्चिम घाट आहे त्या पश्चिम घाटाची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे काय उचलली आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे काय उरली? दोन्ही गोष्टी कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. तो ठीक आहे. प्रश्न उलटा विचारतील, सरका विचारतील, समजलं पाहिजे. पश्चिम घाटाची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी होत जाते. समजलंच पाहिजे. लक्षात येत आहे काय? नक्की. काही प्रॉब्लेम याच्यात? काही प्रॉब्लेम? लक्षातच ठेवायचं बरोबर. हा, पायजा बघूया. सर्वात उंच शिखर आहे अन्नाईमुडी, जे अण्णामलाई डोंगर रांगेत आहे. त्यानंतर महत्वाचं मध्यघाट आणि जे अण्णामलाई जे काही टेकडे आहे किंवा डोंगर रांग आहे यांना वेगळं करणारी खिंड जे आहे ते म्हणजे पालघाटची खिंड आहे, केरळमध्ये आहे. त्यानंतर मग महाराष्ट्रात काय म्हटलं जाते? पश्चिम घाटाला सह्याद्री म्हटलं जाते. सह्याद्री किंवा पश्चिम घाटाची सुरुवात इकडून उत्तरेकडून सालेर पासून होते आणि दक्षिणेकडे कुठली टेकडे आहे? बिलगिरी. वेगळ्या शिकू, बिलगिरी टेन्शन नका घेऊ, सध्या तरी टेन्शन घेऊ नका. एवढं लक्षात आलं का तुमच्या? 3 भाग लक्षात आले काय? नक्की लक्षात आले काय? नक्की. काही प्रॉब्लेम नाही. आता येऊ आपण पश्चिम किनारपट्टी. कुठे?
पश्चिम घाट पाहिला आपण, आता पश्चिम किनारपट्टी. महाराष्ट्राला आहे का किनारा? बर, किती किलोमीटर? 720 किलोमीटर आहे. ओके, चलो ठीक. भारताला एकूण किती? भारताला एकूण समुद्र किनारा किती? 6000. बेट सोडून हे लक्षद्वीप, अंदमान निकोबार जर सोडले आपण तर ऑलमोस्ट 6100. किती? तसं एकूण पकडला तर 7517, 7517. बरोबर आहे की? आता सध्या आपण बेटाचा विचार करू नका. आपण आता फक्त मुख्य भूमी, भारताची जी मुख्य भूमी आहे या मुख्य भूमीचाच विचार करता. हे निळ निळ दिसून आले सगळं समुद्र. बरोबर आहे की नाही? सो हा मग इथून जवळपास गुजरात पासून चालू होते. गुजरात पासून चालू होऊन इकडे पश्चिम बंगाल पर्यंत जवळपास भारताला समुद्र किनारा लागलेला आहे. एकूण जर आपण विचारात घेतला बेटाचा विचार न करता तर 6100 किलोमीटर आहे. बरोबर आहे की नाही? ओके, या 6100 किलोमीटर पैकी सर्वात जास्त समुद्र किनारा कुठल्या राज्याला लागलेला आहे? राज्य सांगा आता पहिले कुठले कुठले आहेत? कुठल्या कुठल्या राज्यांना समुद्र किनारा लागलेला आहे? मुळात पहिली महत्वाची गोष्ट इकडून सुरुवात करा. इकडे जा. हा, गुजरात पहिलं. हा, त्यानंतर महाराष्ट्र आहे. बरं. हा, गोवा आहे. हा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, बस. छत्तीसगड, झारखंड नाही म्हणत नाही. इकडले 4 आहेत आणि इकडले 5. इकडले 4 आहेत, इकडले किती आहेत? मग आता 5 कोणचे? एक तामिळनाडू, आंध्र प्रदेश बोल रहे तुम्ही, ओरिसा, पश्चिम बंगाल 4 असतात. इकडले 5 आहेत. कुठले कुठले? उलट सरकं लक्षात येईल. बरोबर, नक्की लक्षात येईल. पद्धतशीर लक्षात येईल. इकडले 5 आणि इकडले पश्चिमेकडील 5 आणि पूर्वेकडे जास्त समुद्र किनारा, पश्चिमेकडे. आता राज्य जरी जास्त असले इकडे तरी इकडे जास्त समुद्र किनारा लागला आहे. मित्रो, उलट्या सारख्या संकल्पना लक्षातच ठेवायच्या. समुद्र किनारा सर्वात जास्त इकडेच लागलेला आहे. बिकॉज इकडे त्रिभुज प्रदेश आहे. काय आहे? त्रिभुज प्रदेश आहे. पाहिजे रे, बरोबर पाहिजे. ठीक आहे. 9 राज्यांना एकूण समुद्र किनारा लागलेला आहे. 9 राज्यांपैकी पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा की 9 राज्यांपैकी सर्वात जास्त समुद्र किनारा कुठल्या राज्याला लागलेला आहे? गुजरातला लागलेला आहे. कुठे लागलेला आहे? हे असं हेकडं तिकडं आहे की थोडंसं, त्या कारणाने प्रॉब्लेम आहे. झिकझॅक असलं तो जास्त भरते ते, आहे की नाही? ते जर असं विस्थापन त्याचं मोजलं, विस्थापन समजते का तुम्हाला? असं विस्थापन म्हणजे आता येथून गेलो आपण जस्तम चौकातून आलो आपण तिकडे परत आपण रोडवर. बरोबर आहे की नाही? आता इथून सुरुवात केली होती, ते गेलो कुठे याचा घेणदेण नाही. एकूण अंतर मोजायचं असेल तर इथून आपल्याला जायला लागेल जस्तम चौकातून जायला लागेल इकडे मग आपल्या अकड रोडवर. हे झालं एकूण त्याचं अंतर. पण विस्थापन म्हटलं तर ज्या टोकापासून सुरुवात केलं ते टोक आणि ज्या टोकावर एंड झालं ते टोक एकत्रित असं सरळ रेषेत मोजणे म्हणजे विस्थापन. इट्स कॉल विस्थापन. कमी पडत असते, अंतर नेहमी जास्त असते. बरोबर आहे की नाही? नक्की लक्षात ठेवा. सो हे आपण जे मोजणार आहोत हे अंतर पाहिजे एकूण आपल्याला. सो आपण जर विचारात घेतलं तर गुजरातला भारताच्या सर्व राज्यांपैकी सर्वात जास्त समुद्र किनारा लागलेला आहे. एकूण किती किलोमीटर? किती आहे? 1600 किलोमीटर आहे. बरोबर आहे की नाही? आता आपण पश्चिम किनारपट्टी शिकवलो तर त्याच्यात गुजरात आलं झालं, काही प्रॉब्लेमच नाही, शिकावंच लागेल. सर्वात जास्त समुद्र किनारा असणारा पश्चिमेकडील राज्य जर म्हटलं तर गुजरातच आहे. पश्चिमेकडचं सोडा भारतात सर्वात जास्त राज्य समुद्र किनारा लागलेलं राज्य म्हटलं तर गुजरातच आहे. प्रश्न चेंज करून टाकतील ते. भारताच्या एकूण राज्यापैकी विचारतील तर मग पश्चिमेकडीलच विचारतील. कन्फ्युजन व्हायला नको. एकच आहे भारतातला आहे म्हणजे पश्चिमेकडचा आहे. काही विषय लक्षात येत आहे काय? पद्धतशीर लक्षात येतात. 1600 किलोमीटरचा गुजरातला काय लागलेला आहे? समुद्र किनारा लागलेला आहे. देन येऊ महाराष्ट्राला किती आहे? हे काय बाबा इथंच लिहिलेलं आहे आपण. 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे. त्यानंतर गोवा 50 किलोमीटर. किती आहे? हा. त्यानंतर कोणतं राज्य आहे? किती? आता काय किती असावं? किती आहे? ओके. केरळ,
केरळ माहित असलं पाहिजे. समुद्र किनारा 560 नक्की पाहिजे. 510 540 560 काहीतरी आहे. एक्झॅक्ट पाहिजे, एक्झॅक्ट उत्तर पाहिजे आपल्याला. एक नोट्स आले नको नाही, थांबलो नका. थांबण्याचे कामच तरी पाहिजे. थांबले हो पाठ पाहिजे. जीपीच्या खेड्यावर 500 की 540 नक्की कन्फर्म 100%. हो हे असं ठाम पाहिजे एकदम. चुकलं तरी चालतं, आपल्याच चला चुकणार आहे हे रे. चुकू द्यायचं काही फरक पडत नाही. 560 किलोमीटरचा एकूण समुद्र किनारा लागलेला आहे केरळला. हे डिवाइड करता आलं पाहिजे. एकूण कुठल्या राज्याला किती समुद्र किनारा लागलेला आहे डिवाइड करता आलं पाहिजे. बरं आता पेपर मध्ये आपल्याला राज्य पांचनिक विचारत बघू रे. आपल्याला विचारतात मलबारचा समुद्र किनारा किती किलोमीटरचा आहे. आपल्याला विचारतात कारावारचा समुद्र किनारा किती किलोमीटरचा आहे. आपल्याला विचारतात कोकणाचा किनारपट्टी किती किलोमीटर आहे. हे विचारतात हो, असं विचारतात पेपरला. म्हणजे वेगवेगळ्या राज्याच्या किनारपट्टीला वेगवेगळे नाव देण्यात आलेले. गुजरातच्या किनारपट्टीला गुजरातचीच किनारपट्टी म्हणतात, त्याला दुसरं कुठलं नाव दिलेलं नाही. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला कोकण म्हणतात. काय म्हणतात. गोवा कोकणच म्हणतात. गोव्याला काय म्हणतात. गोव्याला कोकण नाहीत म्हणत. गोव्याच्या किनारपट्टीला कोकण म्हणतात. ओले हो नका लावतो. जसं म्हटलं तसं हो. गोव्याच्या किनारपट्टीला कोकण. कर्नाटक कारवार. व्हेरी गुड. काय म्हणतात. कर्नाटकच्या किनारपट्टीला म्हणतात कारवार. आणि केरळ व्हेरी गुड मलबार. मलबार हिल्स हे सर्वात महत्वपूर्ण स्टेशन आहे बाबूरे. इथे युद्ध सराव होतात मोठे मोठे. मलबार ठिकाण जे आहे मलबार हिल्स येथे सर्वात मोठे मोठे युद्ध सराव होतात. समुद्री युद्ध सराव होतात. आता अमेरिकेचं भारतात झालं तिथेच झालं. तिथेच झालं. सूर्यकिरण 16 17 18 सर्व तिथंच होऊन राहिले. सूर्यकिरण नेपाळात भारत आहे. सगळे युद्ध सराव त्या मलबार हिल्स होतात. लक्षात असते. सो या किनाऱ्याला केरळच्या किनारपट्टीला काय म्हणतात ते मलबार. काय म्हणतात मलबार. ओके. कर्नाटक कारवार. ओके. देन महाराष्ट्र आणि गोवा पण याला गुजरातची किनारपट्टी. बरोबर आहे की नाही. असे नावं दिलेले आहे. सो गुजरातची किनारपट्टी किती किलोमीटरची. महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी किती. कारावार किती 120 पुढे 320. त्यानंतर पुढे मलबार किती 560. अशी एकूण पश्चिम घाटाची किंवा पश्चिम किनारपट्टी आहे भारताला लागेल. कोणता समुद्र नक्की अरबी समुद्र. बर ठीक आहे. आता वेगवेगळ्या किनारपट्टीची वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत. वेगवेगळ्या किनारपट्टीची काय वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत. मग ते हवामानाच्या दृष्टिकोनातून असो की मग ते मृदेच्या दृष्टिकोनातून असो वैशिष्ट्य वेगवेगळे. पर्जन्याच्या दृष्टिकोनातून वेगळे असेल त्या हवामानात इन्क्लूड करूनच घेऊ. आता जर आपण पूर्ण पश्चिम घाटाच्या हवामानाचा जर विचार केला पूर्ण पश्चिम घाटाच्या हवामानाचा जर विचार केला तर हवामान बदलीन की काही सारख्या प्रमाणात राहील पूर्णच्या पूर्ण लांबीवर किंवा जवळपास 1600 किलोमीटर मध्ये हवामान सारखं असायला पाहिजे की कमी जास्त व्हायला पाहिजे. व्हॉट यू थिंक. कमी जास्त व्हायला पाहिजे. कमी जास्त म्हणजे काय कायच्यात कमी जास्त उन्हीत पाण्याच्या पर्जन्याच्या प्रमाणात. ओके. ऊन काय ना आपण शिकलो ना पर्जन्य कुकडे जास्त होईल जिकडे वारे जाते. वारे कुकडे जाते जिकडे दाब कमी असते की जास्त असते. कमी जिकडे दाब असते तिकडे तापमान बरोबर आहे की तापमानाचा इनडायरेक्टली प्रमाण हे पडणार आहे की नाही. जर पर्जन्य माणसात तुम्ही फरक आहे तर मग तापमानात फरक आहे हो. जर माणसात पर्जन्याचं प्रमाण आहे तर मग वृक्षातही प्रमाण आहे. वृक्षातही फरक आहे. वृक्ष वेगवेगळे आढळून येते. पुढे काही ठिकाणी पानझडी काही ठिकाणी सदाहरित काही ठिकाणी शुष्क पानझडी काही ठिकाणी उष्णकटिबंधीय काही ठिकाणी खारफुटीची वने आढळून येते ज्याला पानं नसतातच.
त्याला काटेच असते, बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व गोष्टी आढळून येतील. आणि वृक्षांवर किंवा जंगलांवर आणखी कुठल्या गोष्टीचा इफेक्ट पडेल तर मृदेचा, मातीचा. बरं, आपण या पूर्ण पश्चिम घाटाचा जर विचार केला तर ऑलमोस्ट दगड माने जर आपण विचार केला तर याचं पूर्ण वातावरण किंवा हवामान हे उष्ण आणि दमट असते. उष्ण अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. आपण महाराष्ट्राच्या बद्दल बोलत नाही आहोत जस्ट नाव. महाराष्ट्राबद्दल आपण शिकलो, महाराष्ट्राबद्दल वेगळी संकल्पना आहे मित्रो. स्पेशल महाराष्ट्राबद्दल यात महाराष्ट्राच्या सह्याद्री किंवा महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीचा जर आपण तापमान किंवा हवामानाचा विचार केला तर कोणचा आहे, सम. आणि ते शब्द वेगळेच राहू द्यायचे, त्याला इकडे तिकडे करायचं नाही, खिचडी करायची नाही. आपण जेव्हा पूर्ण भारतीय पश्चिम किनारपट्टीचा विचार करतो तेव्हा इकडलं हवामान आहे उष्ण आणि दमट. कुठलं आहे, उष्ण आणि दमट. उष्ण दमट हवामान आहे. कुठलं आहे, उष्ण. आता पर्जन्याचं प्रमाण मला सांगा, दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत जाईल की कमी होत जाईल? दक्षिणेकडून उत्तरेकडे नक्की नक्की. वारे पहिल्यांदा भारतात येत असताना या भागात येतात. पहिल्यांदा भारतात येत असताना वारे केरळला येतात. कुठे येतात? बरं, पर्जन्याचं प्रमाण इकडे जास्त आहे असं म्हणणं आहे तुमचं? नक्की नक्की. ओके. मग आता या भागातील सर्वात जास्त पाऊस देणारा प्रदेश किंवा पाऊस पडणारा ठिकाण, भारतातले नाही महाराष्ट्रातले. आता एक तर प्रश्न येईल दक्षिण भारतातलं सर्वात जास्त पाऊस देणारं ठिकाण, एक तर मग प्रश्न येईल की पश्चिम घाटातलं सर्वात मोठं पाऊस देणारं ठिकाण, एक तर मग येईल पश्चिम किनाऱ्यावर सर्वात जास्त पाऊस देणारं ठिकाण, किंवा मग प्रश्न येईल भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण. पारे भाऊ, प्रश्न पारे हो. मी काय म्हणतो तुम्हाला, पद्धतशीर पहा, समजून घ्या. प्रश्न कसे येऊ शकतात? भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात जास्त पर्जन्य होणारं ठिकाण असा प्रश्न. दुसरा प्रश्न, दक्षिण भारतातलं सर्वात जास्त पर्जन्य होणारं ठिकाण हा प्रश्न. त्यानंतरचा प्रश्न येईल पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण. प्रश्न अजून बदलून येईल मान्सून पासून, नैऋत्य मान्सून पासून सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण. न प्रश्न असा आहे. म्हणजे आपण सांगितलं की आता दक्षिणेकडून उत्तरेकडे पावसाचं प्रमाण कमी होत जाते, बरोबर आहे की? मग आता कसं, दक्षिण भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून सर्वात जास्त पर्जन्य होणारे ठिकाण आहे आगुंबे. आगुंबे कोणतं ठिकाण आहे? आगुंबे. कोणत्या राज्यात आहे? की कर्नाटक? कर्नाटकमध्ये. कुठे आहे बाबू रे? थांबणार रे. काय आहे केरळला? वाय माहीत असलं पाहिजे, माहीतच असलं पाहिजे. हे इथे खिंड आहे, हवेला तिथून मार्ग भेटते. हवेला काय भेटते? म्हणजे इकडे येणारे अडणारे वाडे काहीतरी प्रमाणात या मार्गातून बाहेर पडतात. पण इकडे आता हे उलटी दिशा तर जाणारच नाही ना बाबा. इकडे वारे आले, वाऱ्याची दिशा कशी असते हे ना. आता वारे असे पलटत नाहीत ना, बिकॉज इकडून नाही वारे येऊच राहिले ना. पण ते असे होतील कधी. मग वारे इकडे आल्यानंतर ते इथे अडून इकडे चालले, पण ते इकडे येतील का रिटर्न? पण इकडले वारे ते इकडे जाऊ शकतात, राईट. त्या कारणाने या भागात कमी पाऊस आहे, थोडा कमी आहे याच्यापेक्षा. परंतु सर्वात मोठं ठिकाण जर आपण विचारात घेतलं पर्जन्याचं ते आहे आगुंबे कर्नाटक. कोणचं आहे पर्जन्य? येथे जवळपास 7,000 mm बाबू. किती? की 700? 7,000 नक्की. बारे वा, 7,000 mm. 7,000 mm ऑलमोस्ट जर आपण ढोबळ मानाने आकडा लक्षात घेतला तर 7,000 mm. बरं, तिकडे किती आहे मग भारतातलं सर्वात जास्त? नक्की की 12,000 आहे? भगवान भरोसे आपलं किती आहे? 7,600. तिकडे चेरापुंजी मेघालय, चेरापुंजी. इकडे किती? थोडं कमी, 7,000 mm. 7,000 mm पर्जन्य. 7,000 mm एवढं पर्जन्य आहे, वार्षिक पर्जन्य. सर्वात जास्त पर्जन्य होणार ठिकाण
प्रश्न कसे येतील सांगितले मी तुम्हाला. दक्षिण भारतातलं सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आगुंबे. भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आगुंबे. नैऋत्य मान्सून पासून सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आगुंबेच. ठीक आहे. पद्धतशीर सर्वच्या सर्व गोष्टी आपल्या लक्षात राहिल्या पाहिजे. पर्जन्य. तापमानाचं काय हो? पर्जन्य कुणीकडून कुणीकडे कमी होत जाते, जास्त होत जाते, लक्षात ठेवायचं. ओके. तापमानाचं काय? आता तिथलं हवामान उष्ण असते म्हणजे तापमान आहे असेलच ना, हे की नाही? तापमान असेल. दमट काऊन असते? दमट का असते? नाही, हे इथलं वातावरण दमट काऊन असते? हे तर कॉन्सेप्ट वैज्ञानिक आहे, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून कॉन्सेप्ट आहे. हा, बाष्पीभवन. बरोबर आहे की नाही? बाष्पीभवनामुळे होते ना सगळे. हवेत पाण्याचं क्षारांचं प्रमाण वाढते ना, त्या कारणाने ते दमट होते. त्या कारणाने काय होते? लक्षात ठेवायचं. पद्धतशीर सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. ठीक आहे. उष्ण असतेच असते, तापमान असते, परंतु या दृष्टीने थोडं कमीच असेल. आपण पठारी प्रदेशाचा विचार केला त्या तुलनेत तिकडलं प्रमाण थोडं काय असेल उष्णतेचं. ठीक आहे. आता वनस्पती. वनस्पती माहित पाहिजे की नाही? सांग. वनस्पती. कांचन. एक नाव आहे कांचन. कांचन. दुसरं नाव आहे अंजन. मंजन नाही, अंजन. काय? तिसरं नाव आहे ऐन. ऐन वेळेवर बोलावं म्हणते. ऐन काय आहे? आणि चौथा आहे महोगनी. आहे की नाही? महोगनी वृक्ष होते, हे इथेच आढळतात. महोगनी दुसऱ्या ठिकाणी आढळला का तुम्हाला? कुठे ऐकला का तुम्ही? आपण वृक्ष पूर्ण भारतातले पाहत आलो. दिसलाय का कुठे? कांचन, अंजन, अजून एक सांगितलं आहे. हे वृक्ष नाही आहे, हे याच भागात आढळतात. आपल्याला याच भागात हे वृक्ष आढळून येतील. 4 प्रकारचे वनस्पती वृक्ष महत्वपूर्ण जे पेपरला आपल्याला येऊ शकतात. निंब, कडुलिंब, बाबूया, सुई बाबूया सगळे आपल्या इकडे आहेत. ते काय विचार तुम्हाला? एवढे लगेच तुम्हाला सोपी वाटू लगेच तुम्हाला काही विचार. बाबूईचं झाड महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारं झाड कुठलं? बाबूईचं झाड. असं काही नाही. कडुलिंबाचं झाड. असे काही प्रश्न राहणार नाही बाबू. आपण विचारही करायचा आपल्या अपेक्षेच्या पलीकडे. पेपरला जात असताना अभ्यास करत असताना हाच विचार ठेवायचा डोक्यात की पेपरवाले ऑर्डर्स पेपर काढतील. पेपरवाले ऑड काढतील, कठीण काढतील, हा विचार करूनच अभ्यास करा. तुम्ही म्हणसाल सोपी आला पाहिजे, यावर्षी सोपी येईल, यावर्षी कमी कट ऑफ लागेल. खूप विद्यार्थ्याचे फोन येतात की सर आता कट ऑफ कितीवर लागेल. मागं राज्यसेवा झाली त्याच्या बाबतीत, किंवा मग आता अभियांत्रिकी झाली या रविवारी त्याच्याही बाबतीत खूप लोकांनी विचारलं सर कट ऑफ किती असणार, किती वेळ लागेल. अभ्यास तुले कट ऑफचं खरा काय लागते अभ्यास करतो बाबा. बरोबर आहे की नाही? किंवा सोपी इन पेपर असा विचारच करायचा नाही. पेपर कठीणच येणार आहे. बिकॉज काय ना, इथे स्तर तयार झाले. UPSC, MPSC आणि डिपार्टमेंटल एक्झाम. UPSCला फॉलो करते MPSC आणि MPSCला फॉलो करते डिपार्टमेंटल एक्झाम. जेवढी काठिण्य पातळी UPSCची वाढेल तेवढी काठिण्य पातळी MPSCची वाढेल. MPSCची जेवढी काठिण्य पातळी वाढेल तेवढी डिपार्टमेंटल वाढणार. हे लक्षात ठेवा. आणि UPSCची पातळी वाढतच चालली. आता एवढे चांगले जर त्याचे अधिकारी हवे आहेत वाढतात, तर मग काठिण्य पातळी तर वाढणार सर. त्यातल्या त्यात काय बोललं, जेवढी काठिण्य पातळी वाढून राहिली तेवढे लेकरं अभ्यास जास्त करू राहिले आणि कट ऑफ जास्त चालला आणखी. म्हणजे आपण काय मागे सरणार लोक थोडी मरू थोडी राहिलो अभ्यासात. नाही, त्याने किती काही कठीण काढला तरी आपला कट ऑफ वाढतच आहे. कारण जेवढं कठीण काढतील तेवढं आपलं डोकं आणखी चतुर होतं, आणखी ॲक्टिव्ह होतं. राईट? ते करत UPSCनं काही थोडंसं कठीण केलं की MPSC बातच ॲक्सेप्ट करून घेते, ॲडॉप्ट करते, पटकन ॲडॉप्ट करते. आणि या MPSCच्या पेपरच्या बेसिसवर या डिपार्टमेंटल एक्झाम निघत असतात. दुसरं काहीच नाही. पेपर काय वरतून काय कोणी सेट करून पाठवते का? आणि एवढे रिकामी नाही डिपार्टमेंटल लोक की स्पेशल पेपर काढायसाठी 2-2 वर्ष गमावतील, 1-1 वर्ष असं काही. MPSC आणि UPSC हा स्पेशल आहे काय, त्यांना वर्षभर तेवढेच काम असतात. त्या कारणाने त्या दोघांनाही फॉलो बाकी डिपार्टमेंटल एक्झाम केल्या. मग ते पोलीसची एक्झाम असो, मग ते
कारण गृह खात्याच्या अंतर्गत निघते ते, यासाठी काही वेगळा आयोग नाही आहे, बरोबर आहे की नाही. मग एखादी जिल्हा परिषद असो, जे जिल्हा परिषदचे आपल्या जिल्हाधिकारीच पेपर सेट करत असतात, मग ते काय बसतील का पेपर घेऊन महिनाभर काढत 100 प्रश्न, काही काही काम नाही का दुसरे एवढे रिकामे नाही तुमच्यासाठी पेपर काढायचे, बरोबर आहे की नाही. मग कोणतरी दुसरा काढा नाही, दुसरा तर मग घेतला प्रश्न चिपकवला तिकडे पेंड मारायचे काम, तिकडला प्रश्न इकडे. हो असंच आहे, तुम्हाला काय वाटलं, असंच आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्याला हा विचार करायचाच नाही की पेपर सोपी येईल, आपल्याला काय येईल पेपरमध्ये, अजून आपल्याला आपल्या अभ्यासात काय इम्प्रोव्हायझेशन करता येईल, ऍडिशन करता येईल ते करत राहायचं नेहमी नेहमी. ठीक आहे, लक्षात आलं का काय म्हणतो मी तुम्हाला. वृक्ष किती सांगितले मी तुम्हाला, वनस्पती आहेत भरपूर, लक्षात ठेवण्यासारखे 4 ऐन, महोगनी, अंजन आणि कांचन. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे. हे 4ही भागात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. काही भागात दलदलीचा प्रदेश निर्माण झालेला आहे. काही भागात काय निर्माण झाले, हा इकडला जर आपण लक्षात घेत होता, या भागाला काय म्हणतात रे गुजरातच्या, खंबाचे होतं नक्की की दुसरं काही आहे, त्याला मला कच्छचे रण, त्याच्या खालचं देव आहे दुसरं देव आहे खंबाचे. हे जे दिसू राहिले तुम्हाला, इट्स कॉल्ड खंबाचे आखात. आखादाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये, गल्फ, गल्फ, गल्फ काय म्हणतात. हे कच्छच आहे आणि हे खंबा आहे. ओके, दोन्ही लक्षात. आता हा जो प्रदेश आहे कच्छच्या रणाचा, हा प्रदेश थोड्याफार प्रमाणात दलदलीचा आहे, खारफुटीचा आहे, थोड्याफार प्रमाणात काय आहे दलदलीचा आहे. हा प्रदेश जो आहे हा तर पूर्णपणे दलदलीचाच आहे. भारतातील महत्वपूर्ण ज्या काही नद्या इकडे येऊन अरबी समुद्राला किंवा आपल्या अरबी समुद्राला येऊन भेटत असतील, त्या सर्व याच भागातून येऊन भेटतात. मग ते तापी असेल, नर्मदा असेल, कुठल्याही नद्या असेल, त्या सर्व याच भागात येऊन खंबाच्या आखातूनच कोणाला भेटतात, अरबी समुद्राला येऊन. मग काही दलदलीचे प्रदेश निर्माण झाले, काही सुपीक प्रदेश निर्माण झाले. आता सुपीक प्रदेश निर्माण झाले म्हणजे त्रिभुज प्रदेश निर्माण झाला असं माझं म्हणणं नाही आहे. त्रिभुज प्रदेश असेल का या भागात, का या किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश असू शकते का बाबू, कॉन्सेप्ट क्लिअर करून दिले मी तुमच्या, नाही ना. वाय, हा इकडला उतारा हा खूप तीव्र उतारा आहे, नद्या वेगवान वाहतात. ज्या नद्या वेगवान वाहत असतात त्या त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाहीत. काय निर्माण करतात, खाड्या निर्माण करतात. मित्रो, या भागात कुठेच त्रिभुज प्रदेश नाही आहे, दूरपर्यंत नाही आहे. त्रिभुज प्रदेश ही संकल्पना याच भागाशी संबंधित आहे, खाड्या ही संकल्पना याच भागाशी संबंधित आहे. इकडे खाड्याचा विचारच करायचा, लक्षात येत आहे काय, कारण इकडला उतार संत आहे आणि नद्या संतपणे वाहतात, त्या कारणाने गाळाचं मोठ्या प्रमाणात संचयन होते आणि ते गाळ साचला की नंतर त्याला त्रिभुज प्रदेश असं म्हटलं जातं. बरोबर आहे की नाही. त्रिभुज प्रदेशाचं काही घेणं. बरं, आता इकडे महाराष्ट्र सोडून द्या, महाराष्ट्राची किनारपट्टी तर आपल्याला ऑलमोस्ट सगळी माहितीच आहे. कर्नाटक, केरळ, गोवा तर माहितीच आहे. गोव्याची किनारपट्टी कायसाठी यूज होते, तर बाकी तर काही सांगायची आवश्यकता नाही, शिशात सापडतात तिथे सगळ्यात जास्तीत जास्त. तर लक्षात ठेवा पद्धतशीर. हो, लाईट लागू देत जरा, पटकन ऍक्टिव्ह व्हा थोडे. पुढे गोव्यानंतर कर्नाटक नंतर केरळच्या किनारपट्टीचं सर्वात महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे, तिथे आहे कायल. का कमळातला क त्याला एक काना ते होय कायल, कायल नाही कायल, कायल. ओके, कायल, कायल म्हणजे व्हॉट इज मीन कायल, पच्छजल म्हणतात त्याला. बरं, पच्छजल म्हणजे काय, पच्छजल मीन्स कायलनेच म्हणतात पच्छजल, पच्छजल म्हणतात कायल, पण दोघांनी काय म्हणतात. दलदलीचा प्रदेश असतो काय रे, दलदलीचा प्रदेश. पण या दलदलीच्या प्रदेशात आणि भारतात वेगळ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आढळणाऱ्या दलदलीच्या प्रदेशात वैशिष्ट्य वेगळेपण असं आहे की हे दलदलीचा प्रदेश जो आहे हा दलदलीचा प्रदेश पाण्याखाली आहे. कुठे आहे,
पाण्याच्या खाली आहे असं दिसत नाही मातीवर पाणी, पण त्याच्यात गेला की मग माहितीच आहे तुम्हाला मोक्ष प्राप्ती. लक्षात येत आहे काय? पाण्याच्या खाली सरोवराच्या स्वरूपात आहे. सरोवर आहे, वाटते सरोवर आपल्याला, त्याच्यावर जहाजही फिरतात, बोटा फिरतात, पर्यटनासाठी लोक जातात. पण मोठं जीव घेणं का, खूप सावधानीने आपल्याला राहावं लागते. आणि या भागात मोठ्या प्रमाणात कायल आढळून येतात, पच्छजल आढळून येतात, ज्याला दलदलीचा प्रदेश असं म्हटलं जाते. या भागातलं सर्वात मोठं कायल आहे वेबनाळ. कुठला आहे? हो, काय वैशिष्ट्य वेबनाळचं? भारतातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आहे वेबनाळ. भारतातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश वेबनाळ. लक्षातच ठेवायचं. लक्षात येत आहे? वेबनाळ सर्वात मोठं काय आहे? दलदलीचा प्रदेश. भारतातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश. कुठला? वेबनाळ. त्यालाच काय म्हणतात स्थानिक भाषेत? पच्छजल म्हणजेच कायल. पच्छजल म्हणजेच कायल. वेबनाळ भारतातील सर्वात मोठा. लक्षात येत आहे? नक्की लक्षात येत आहे? इकडे इकडे लक्ष द्या बाबू रे. त्याला करता येतं काम, इकडे लक्ष द्या. कायल वेबनाळ सर्वात मोठं भारतातील काय आहे? दलदलीचा या प्रदेशाचं वैशिष्ट्य. केरळच्या समुद्र किनारपट्टीचं वैशिष्ट्य, किनारी भागाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या भागात मोठ्या प्रमाणात काय आढळून येतात? कायल. इट्स कॉल्ड पच्छजल. आणि सर्वात मोठं म्हटलं तर वेबनाळ, जे भारतातलं सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश. लक्षात येत आहे? नक्की लक्षात येत आहे? आता हे सरोवराच्या स्वरूपात का वाय का सरोवराच्या स्वरूपात? जिथे पाणी मोठ्या प्रमाणात असते तिथे दलदलीचा प्रदेश आपल्याला आढळून येऊ शकते. पण आता इथल्या नद्या तर काय उरायल्या? फास्ट उरायल्या. ते पाणी साचायचं काही घेणं नाही. खूप वेगाने पाणी घेऊन चालल्या. कोणत्या समुद्रात जाऊन भेटू राहिल्या? म्हणजे इथे पाणी साचायचं काही घेणं देणं, दूर दूरपर्यंत संबंध नाही. पाणी साचणे नाही म्हणजे दलदलीचा प्रदेश राहणार नाही काय? म्हणजे नद्याच्या किनारी तर दलदलीचा प्रदेश निर्माणच होणार नाही, मुळीच नाही. बरोबर? प्रश्नच नाही. बघ राहील कुठला ठिकाण? सरोवरांचं ठिकाण. ज्या ठिकाणी झरे लागू शकतात, ज्या ठिकाणी खालून झरे लागल्यानंतर तिथे सरोवर तयार होईल अशी ठिकाण. पण वैशिष्ट्य आणखी असं पाहिजे, जेव्हा हे शिकू तेव्हा लक्षात येईल. हे जे काही या साईडचे सरोवर असतील, पश्चिम घाटातले किंवा पश्चिम घाटाच्या पश्चिम किनारपट्टी जे सरोवर असतील, ते पूर्णचे पूर्ण गोड्या पाण्याचे सरोवर आहे. कुठल्या पाण्याचे आहे? गोड पाण्याचे सरोवर. गोडच पाण्याचे सरोवर आहे. खाऱ्या पाण्याचं सरोवरच नाही. लक्षातच ठेवा. काय म्हणतो मी? खाऱ्या पाण्याचं सरोवर नाही. टेन्शनच घ्यायचं नाही. समजत आहे काय? पाहिजे बरोबर पाहिजे. ठीक आहे. आता वनस्पती असतील का? वनस्पती आहेत. बरं, मग प्राणी पाहिजेत. आता एकच प्राणी आहेत तसे भरपूर प्राणी, पण वैशिष्ट्यपूर्ण या भागात आढळणारा एकच प्राणी आहे, तो आहे मनुष्य प्राणी. सर्वात जास्त शहरीकरण झालेलं आहे ना या भागाचं. सर्वात जास्त काय झालेलं आहे? दुसरे जनावर दिसणार आहेत काय? आपण मॅट लोक आहोत रे. मनुष्य सर्वात बुद्धिहीन माणूस झालाय जगात. आपण जिथे जातो तिथे आपण दुसरं कोणालाच राहू देत नाही. जमेच नाही. म्हणजे झाडही नाही पाहिजे, जनावरही नाही पाहिजे. मग एकटाच. बरोबर आहे? झाडे खातो आपण, जनावर तर आपल्याला जमतच नाही. आपल्याला ते वेगळे कुत्रे पाहिजे, मोठे मोठे. काय काय नाव आहे? इटालियन काय असे काहीतरी वेगवेगळे, शेफर्ड असं काहीतरी नाव आहेत कुत्र्याचे. मोठे मोठे कुत्रे पाहिजेत. दुसरे नाही पाहिजे. गाई, बकऱ्या नाही पाहिजे. तर मग आपण जनावर ठेवणार आहोत. नागरीकरण आहे मोठ्या प्रमाणात जनावर. त्या पलीकडे जाऊ आहेत खूप मोठे प्राणीप्रेमी लोक आहेत. तिथे प्राण्यांवर प्रेम करणारे, पक्ष्यांवर प्रेम करणारे भरपूर आहे. असं काही
जेवढे चांगले लोक आहेत तेवढे वाईटही लोक आहेत, जेवढे वाईट आहेत तेवढे चांगले आहे, असो तो आपला प्रश्न आहे. पुढचा महत्वाचा कारण काय, इकडे मोठ्या प्रमाणात जंगल मोठ्या प्रमाणात नाही आहे. काय कारण, तर नागरीकरण शहरीकरण झालेलं आहे. शहरीकरण करण्यासाठी झाडं कापावे लागतात, आहे की नाही. आता मुंबईचा आरे शेड, तिथे आरे शेड तयार करायचं होतं, तर तिथं ते कापून राहिले होते झाडं. मागं किती मोठं मॅटर हे झालं होतं त्याचं पूर्णपणे, राईट. ब्रेकिंग न्यूज होती पूर्ण, लक्षात येतं. मग तसंच काय, तर या भागात आणखी काही गोष्टी जर करायच्या असतील तर मग झाडं कापावी लागतील, जंगल कापावं लागतील. मग त्याच सर्व सिच्युएशन चालू, त्याच सर्व सिच्युएशन. त्या कारणाने जंगलाचं प्रमाण कमी झालं. जंगलाचं प्रमाण कमी होणे म्हणजे इनडायरेक्टली प्राण्यांचं प्रमाण कमी होणे. त्याच्यासाठी निवारा किंवा त्यांचं आश्रयस्थान म्हणजे जंगल आहे. आणि ते जर कमी झालं म्हणजे प्राण्याचं प्रमाण काही घेणेच नाही. कुत्रे मांजरं तर आपल्या गावात आढळतात, बरोबर आहे की. सो जे वन्यजीव आहे महत्वपूर्ण, वाघ झाले, बिबटे झाले, हरिण झाले, काळवीट झाले, सांबर झाले, हे जे आहेत हे मोठ्या जंगलात विस्तृत प्रदेशातच आढळत असतात. परंतु या प्रदेशात असं काहीच नाही. पूर्णपणे शहरीकरण झालंय, पूर्णपणे बंदर आहेत, बंदरावर मोठ्या प्रमाणात उद्योग चालतात, आयात निर्यात चालू असते, तेल निर्मिती मोठ्या प्रमाणात आहे, जहाज बांधणी मोठ्या प्रमाणात आहे, उद्योग मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. प्रदूषणाचा इफेक्ट माणसावरही होते आणि जनावरांवरही होते, बरोबर आहे. त्या कारणाने मग इथली जी काही प्राण्यांची संख्या ती कमी झालेली आहे. म्हणून या संबंधित प्राणी शिकायचेच नाही, किनारपट्टीशी संबंधित प्राणीच नाही शिकायचे, कारण तिथे मानवी वस्तीच मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती लक्षात येत आहे. मुंबईला गेले तर जंगल आहेच नाही ना, ते एक आरे शेड आहे, ते कापून आले ते आमटे, आहे की नाही. सो वास आहे, पण ते काय करतील सांगता येत आपल्या ज्यानं काही जमते नाही. आपण बो 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 करलाच असते, ते करू नाही घेतात. ते त्याचं सुमडीत गुंबडी काय, गुंबडीत सुमडी काय म्हणतात ते लोक चालू राहतात. लक्ष देऊ लागलं काय, पद्धतशीर समजून घ्यायचं बाबूरे, ठीक आहे. प्राण्यांचं टेन्शन घ्यायचं नाही. आता महत्वाचा पॉईंट आहे मृदा. काय बरं, कुठली मृदा असं काहून या महाराष्ट्रात तर बेसन पडता म्हणून मधलेला आहे पूर्ण त्यामध्ये काहून आहे समीक्षा का असावी. जांभळी नाही रे हो, जांभी, बर. जांबासारखी, जांबाच्या कलर, जांबाला जांबा कलर नसते, जांभ्याच्या कलरला का पिवळा म्हणतात. कोणता कलर असते, हिरवा असते. आई का जांभा नसते. मी जांभळा म्हणत नाही, मी जांभा म्हणतो. जांभा, बरं जाऊ द्या भाऊ, जांभा येत असतात तुम्ही, हां जाऊ द्या, टेन्शन नका. जांभी मृदा आढळते. वाय पर्जन्याचं प्रमाण, पाणी नाही, कशाचं पर्जन्याचं प्रमाण जास्त असतं. बरं, काय होते पर्जन्य जास्त असतं, काही तर होत असेल, सांगा ना बाबा, काहीतरी होते म्हणा. काय निचरा होते. बर, कायचा, जमिनीचा की पाण्याचा, जमिनीचा निचरा होतो. निचरा होणे म्हणजे जमिनीतील पाण्या जेव्हा झिरपते जमिनीचं पाणी, त्याबरोबर त्याच्यातले जे काही घटक असतील महत्वपूर्ण, ते घटकही काय होतात, निघून जातात. परंतु जे महत्वपूर्ण, जे चिटकून राहणारे, जे भारी, जे वजनाने जास्त भारी असतात, ते घटक निघून जाऊ शकत नाही. इट्स कॉल्ड लोहा, लोह, देन बॉक्साईट, राईट. आणि ज्या मृदेमध्ये बॉक्साईटचं, लोहाचं प्रमाण वाढलेलं असते, त्या मृदेला जांभी मृदा असं म्हटलं जाते. आणि जांभी मृदा मुख्यत्वे करून ज्या भागात पर्जन्य मोठ्या प्रमाणात असते त्याच भागात आढळून येते. मग या भागात जांभी मृदा मोठ्या प्रमाणात आढळून येते बिकॉज मोठ्या प्रमाणात होणारं पर्जन्य, या भागात. सो त्या कारणाने इथे मोठ्या प्रमाणात जांभी मृदा आढळते.
आता ठीक आहे, येतपर्यंतच आहे मग गाव अडथळे मौसम मान्सून वारे जे आहे नैऋत्य ते तर इथपर्यंत अडवले जातील ना. आता इकडे काही गाठमीट नाही ना. मग आता या भागात पाऊस पडेल, मग इकडलं काय? इकडे तर नाही ना घाट, इकडे पाणी पडेल याची थोडी खात्री आहे. इकडे पाणी पडलं तर इकडे काय ते तिकडे वाळवंट डसला वाढतात ना, बरोबर आहे की. मग इकडे असेल काय पाऊस पर्जन्य नाही आहे. नाही आहे म्हणजे इथे मग आम्ही उदाहरण काय कन्सेप्टच क्लिअर करू याच्या. तुम्हाला कन्सेप्टसाठी या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. लक्षात ठेवा पद्धतशीर, लक्षातच ठेवायचे. समजत आहे काय? हे आपल्याला दुसऱ्या क्लासेस सारखं आपल्याला करता येते, लिहून देणं का लिहून द्यायचं का, पण ते जमत नाही. कन्सेप्टच क्लिअर करून घ्यायचे. मग या भागात इथे पाणी अडवायले, पर्जन्य अडवायले, नैऋत्य मान्सून वारे अडवायले काहीच नाहीये, म्हणून या भागात पर्जन्य होणार नसेल, होत नसेल. वारे सरळ तिकडे निघून जात असतील. मग इकडे पर्जन्य जर पडत नसेल तर ते जांभी मृदा नाही आहे, 100% नाही आहे, बरोबर आहे की नाही. मग जांभी मृदा नाही म्हणजे कुठली मृदा राहील तर गाळाची मृदा आहे. कुठली मृदा आहे? पश्चिम किनारपट्टीवर भारतातील 2 प्रकारच्या मृदा आढळून येतात. मृदा नाही रे, हो, जांभी आणि गाळाची. गाळाची गाळाची गाळ गाळ नद्यांनी वाहून आणली की समुद्रात नाही गाळ? समुद्रात गाळ असते. बरं गाळ सांगा ना बाबा, क्षार काय नाही सांगू राहिले. गाळ काय म्हणतो आपण त्याला आपल्या लयच गावरानी भाषेत, इंग्रजी भाषेत काय असते समुद्रात? असते की नसते? नसते. गेलेच नाही कधी तुम्ही समुद्र किनारे? नोकरीला लागल्याशिवाय जायला काढलीच नाही. असते नसते हो नाही पटापट पाहिजे. असते काय असते? हो म्हणजे असते ना. असते काय प्रत्येक ठिकाणी आहे. समुद्र किनारी जा खूप मोठा काळ असते, उंचाई नसते, पण तो वाढू स्वरूपात असते. तो कशा स्वरूपात असते? त्याच्यात पाणी पचनाचं प्रमाण कमी झालेलं असते, जे जास्त पाणी जाऊ शकत नाही. लक्षात वाढू सारखं जसं वाढून पाणी मुरते काय तशीच त्यातला गाळ असते, त्याच्यात पाणी जास्त मुरू शकत. तुम्ही जर घेतलं समुद्र किनाऱ्याचा गाळ हातात तो पाच सोपते, लगेच लगेच कोरडं होतं. पण नदीतल्या गाळाचं कसं नाही, चिकट असते थोडाफार, कारण त्याच्यात पाणी शोषून धरण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, त्याचं प्रमाण थोडं कमी असते, कारण त्याने पूर्ण लाईफ त्यात पाण्यातच राहणार. राईट, लक्ष देत आहे. सो पाहिजे 2 प्रकारच्या गाळाच्या 2 प्रकारच्या मृदा या पश्चिम किनारपट्टीवर आढळतात. आता मृदा म्हणजे पिकही पाहिजेत राव. काय पाहिजे? हो सांगा. पिक पिकं पाहिजेत. सुरुवात करू इथून गुजरात पासून. गुजरातला कुठले पिकं? म्हणजे आपण किनारपट्टीच पाहतो ना, दुसरं काही पाहत नाही ना. सो मग गुजरातले कुठले पिकं? गुजरातच्या किनारपट्टीवर गुजरातच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात होणारं पीक आहे बाजरी आणि ज्वारी. विचित्र आहे ते. हो मग ते विचित्रच पाहिजे आपल्याला. काय? बाजरी आणि या गुजरातची जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीच्या गाळाच्या प्रदेशात बाजरी आणि ज्वारीचं पीक घेतलं जाते. कन्फर्म लक्षात ठेवा. लक्षातच ठेवायचं. बाजरी आणि काय करा? बाजरी ज्वारीच का? कमी पाऊस. बरं, एक कारण कमी पाऊस. दुसरं म्हणजे गाळ्याचा मुद्दा आहे म्हणून. बरं, दुसरी पिकं घेतल्या जाऊ शकतात ना गाळ्याच्या मुद्दे. पण कारण बाजरी ज्वारीचं काय कारण असावं? काहीच असेल पाहिजे ना, की काहीच नाही. काळाचा प्रदेश, फक्त काळाच्या प्रदेशाशी संबंधित आपण बोलतो. बाजरी ज्वारी
कारण इकडली गाळाची मृदा जी आहे ती वाळूमय मृदा आहे. वाळू वाळू वाळवंटातली वाळू. जेव्हा राजस्थानच्या वाळवंटातले वारे इकडे वाहू लागतात तेव्हा ते त्यांच्या बरोबर वाळू घेऊन येतात आणि ते या जमिनीवर पसरली जाते. त्यामुळे मग तिथे पीक घेणं कठीण, मोठ्या प्रमाणात पीक घेणं, हे लक्षातच ठेवा. दुसरा महत्त्वाचा भाग की याच्यावर मोठ्या प्रमाणात याची किस्तकाळी करणे, हार्वेस्टिंग करणे शेताची, हे कठीण जाते. कारण की हा भाग मोठ्या प्रमाणात दलदलीच आहे. यात असं ट्रॅक्टर घालताना ट्रॅक्टर फसलं तर काय करा. म्हणून मग तशा प्रकारचे पिकं घ्यावे. समजत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? पद्धतशीर समजून घेतलं. हे पुस्तकात नाही सापडत, समजूनच घ्या. ज्वारी आणि बाजरी हे एकमेव पीक या गाळाच्या मैदानी प्रदेश. मी गुजरातचा विचार केला. आपण गुजरातच्या बद्दल बोलत नाही, आपण किनारी प्रदेशाशी संबंधितच बोलत. गुजरातच्या किनारी प्रदेशामध्ये गाळाच्या मृदेमध्ये कशाचं पीक घेतलं ते बाजरी आणि ज्वारी. बाकी अंधरे मग कापसाचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलं. लक्षात ठेवा. ठीक आहे, पीक घेतलं. बरं, महाराष्ट्र एकमेव आहे बहु राज्य ज्या किनारी प्रदेशात अत्यंत महत्वपूर्ण पीक घेतलं जाते. त्याला म्हणतात काजू. इट्स कॉल्ड काजू. ड्रायफ्रूट बम खिशे भरून घ्यायचे क्लासले येतानीच. तुमच्यावर खिशे नसले तर मला भरायचे पण. हो, सूर्यफुलाच्या बिया काय जाणार? सूर्यफुलाच्या बिया ना काय मग ते रुमाला विमालात असतात की नाही? हो, मी पाहिलेलं आहे बाबू, म्हणलं कसं सूर्यफुलाच्या बिया आपल्या क्लासमध्ये तिकडल्या बॅचमध्ये बंब राहायचे. सूर्यफुलाच्या बिया टकर क्लासमध्ये घ्या रे. तसंच पण महाग आहेत ना, प्रॉब्लेम हा आहे. ते एखाद्या वेळेस आणले तेच तर दाखवतो खावं लागते आपल्याला. काजू आहे, काजू वेट करू खावं लागते. एक 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 अबे मुरत नाही तू थोडा किती ठेवला तरी खाऊन घे. बरोबर आहे की नाही? ते काजू पिकते सगळ्यात जास्त महाराष्ट्रात. कुठे पिकते? ते आपल्याला रेग्युलरली कंटिन्युअसली आपल्याला भेटलं पाहिजे. नाही आपल्याला तर आपल्यानंतर येणाऱ्या पिढीला तरी भेटलं पाहिजे. यासाठी आपल्याला नोकरीवर लागणं. तसं नाही. कमाई करणाऱ्या माणसाच्या रोज त्याच्या लेकराला काजू बदाम खाऊ घालणं होत. कारण गरीबाचा काजू काय म्हणतात पर्याय नाही राहत. नाही, तो सिच्युएशन आहे ना, परिस्थिती आहे. त्याच्यात त्यांचा दोष थोडी आहे. तुम्हाला त्या परिस्थितीत जगवायचं असेल तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला येतं मग राहत असेल. कोण काय करेल? तुम्हाला वाटत असेल की नाही यापेक्षा बेटर आपण करू शकलो पाहिजे त्यांच्यासाठी, ठीक आहे, काही प्रॉब्लेमच नाही. मेहनत करायला तयार पाहिजे. लक्षात येत आहे? लक्षात येत आहे. काजू पिकवलं जाते, फळं पिकवले जातात. जसं ठाणेमध्ये 2 बिया असतात. चिकू काय असते? ठाणेमध्ये पिकवलं जाते. रत्नागिरी व्हेरी गुड, आंबा पिकवला जातो. बरोबर आहे. महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र एवढं हुशार आहे भारतात, लय हुशार आहे की नाही? फक्त हे राजकारणी लोक आपल्याला मागायला पाहिजे, बाकी काहीच नाही. ते जर सपोर्ट करणारे असले ना झालं. महाराष्ट्र भारतात सगळ्यात जास्त बेटरमेंट, जेवढ्यात सगळ्यात जास्त इम्प्रुव्हमेंट करणारं राज्य ठरेल. आताही आहे जस्ट नाव, काही काही गोष्टी 1 नंबरवरच आहे. पण सर्व गोष्टी जर लक्षात घेतलं पाहिजे, ठीक आहे. कुठले कुठले पिकं आपण फ्रूट लक्षात ठेवायचं. ड्रायफ्रूट म्हणा किंवा फ्रूट म्हणा, सर्वात जास्त पिकं इथे या किनारी प्रदेशात घेतले जातात. ठीक आहे. ज्वारी गहू असं काही घेतलं जात. फळांची पिकं मोठ्या प्रमाणात घेतले जातात. फळं फुलं मोठ्या प्रमाणात. ठीक आहे. देणी आपण कर्नाटक केरळ, कर्नाटक की केरळ, कर्नाटकमध्ये कॉफीच नक्की की चाय घेतात? कॉफी. बरं, कॉफी लिहितो. मग कुठं 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 एक टेकड्या आहेत. कुठं? मन्नार की मुन्नेर? मन्नार. हां, उदक मंडल. काय वेळ उदक मंडल? उदक मंडल नाही. बरं, उटी माहिती आहे? उटी माहित नाही? जमलं रे.
उठान आहे का मारा मस्त उटी माहिती म्हणजे किती मला उटीलाच उदक मंडलम म्हणतात. काय म्हणतात? आणि अत्यंत महत्वपूर्ण जे पेपरला आलेलं आहे बाबा बुधान टेकड्या. काय नाव आहे टेकड्यांचं? बाबा बुधान टेकड्या. 3 ठिकाणचे आहेत हे विकास. तिन्ही तुझे 2 सांगितले ते खालचे, पण कर्नाटकचा जर आपण विचार केला तर लिहिणारे लोक आणि नोट्सर लोक लक्षात ठेवा. बाबा बुधान टेकड्या कुठल्या टेकड्या? या टेकड्यांवर फक्त कॉफीच पिकवली जाते. काय पिकवली जाते? कॉफीच पिकवली जाते. भारतातला सर्वात जास्त कॉफी पिकवणारा प्रदेश हा. कॉफी, चहा नाही. कॉफीच्या बद्दल आपण बोलत आहोत, चहा नाही. कॉफी पिकवणारं सर्वात मोठं राज्य आणि कॉफी करणारं सर्वात मोठं राज्य कोण सांगितलं मी तुम्हाला? महाराष्ट्र आहे. काही बदनामी करता का? महाराष्ट्र आहे काय? तुम्ही पहा विद्यार्थी, तुम्ही लोक मला काय नाही. कॉफी पिकवणारं सर्वात मोठं राज्य आणि कॉफी करणारं कर्नाटकच असेल. सगळ्यात हुशार लोक आहे तिथे कर्नाटक, केरळमध्ये काही लोकांना असतो. बरोबर आहे की ते? असं आपल्या महाराष्ट्रातले जो विद्यार्थी नाहीत का, आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी लग्न माहिती आहे कॉफी नावाचा शब्दच नाही अस्तित्वात आपली. कॉफी बी करत असते. बरोबर आहे की नाही? हो म्हणत जावे. महाराष्ट्रात राहिला तुम्ही होच म्हणायचं. करू द्या ना, काय करायला लागतं तुम्हाला? त्याचं भलं होते बिचारायचं आहे की नाही? आपण बदनामी करता का आपल्या महाराष्ट्रात? कॉफी गिफी करते महाराष्ट्रातले पोरं. समजत आहे काय? सर्वात जास्त कॉफी पिकवणारं ठिकाण पूर्ण भारतातलं म्हटलं तर केरळ, कर्नाटक हे आहे. या टेकड्या आहेत आणि त्यापैकी सर्वात महत्वपूर्ण टेकड्या जर आपण विचार घेतल्या, बाबा बुधान टेकड्या. बाबा बुधान टेकड्यावर मोठ्या प्रमाणात कॉफी पिकवली जाते. दुसरे ठिकाण जर म्हटलं तर मन्नार. या खिंडीच्या इकडे मन्नार आणि उदक मंडलम, ज्याला उटी म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? उटी म्हणतात. उदक मंडलम हे जवळपास या भागात येते किंवा मग या खिंडीच्या या खालच्या भागाला उदक मंडलम थोड्याफार प्रमाणात म्हटलं जाते. टेन्शनच नाही घ्या. ठीक आहे? पाहिजे उदक मंडलम येथे मोठ्या प्रमाणात कॉफी आणि चहा दोन्ही घेतले जातात, पण कॉफी मोठ्या प्रमाणात. आणि येथे मन्नेर या ठिकाणी कॉफी, चहा मोठ्या प्रमाणात घेतलं जाते. आणि या भागात मी तुम्हाला सांगितलं या टेकडावर अन्नमदाईवर काय घेतलं जाते? इलायची आणि मसाल्याचे पदार्थ. जेवढे असतील तेवढे मसाल्याचे पदार्थ या भागात आढळतात. म्हणजे हे असे पिकं आपण या भागात पूर्ण किनारपट्टीवर घेतल्या जातात. गहू, ज्वारी, मसाला पिके. ओके, लक्षात द्या. पिकं बरं. काय राहिलं? काय राहिलं? पटकन सांगा, पुढच्या पॉईंटवर जायचं आहे. काय राहिला? व्यवसाय राहिले. आता व्यवसाय काय सांगू? सगळे उद्योग होतीच नाही. काय सांगू? व्यवसाय काय सांगू? सांगा. अबे सगळे उद्योगच आहेत तिथे. व्यवसाय कुठून सांगायचे? कापड गिरण्या तिथेच आहे, जहाज बांधणी तिथेच आहे, तिथे सगळे बंदर आहेत. व्यवसाय सांगायचं तरी नेमकं काय तुम्हाला? ऐकता मग व्यवसाय भरपूर आहेत. काय काय लिहितात? सगळेच व्यवसाय आहेत ए टू झेड. असा कुठला व्यवसाय असेल का या भागात नसेल? असा कुठला व्यवसाय असेल मुंबईला चालू नसेल? अंमली पदार्थापासून तर अत्यावश्यक जीवनावश्यक घटकापर्यंत सगळ्या गोष्टी इथे निर्माण केल्या जाऊ शकतात मुंबई. बरोबर आहे की? भारताची आर्थिक राजधानी राजू काय नसेल होते इथे होते, म्हणजे या भागात होत असेल ना. म्हणजे उद्योगाशी संबंधित टेन्शन घ्यायचं प्रश्नच येणार नाही. आपल्याला समजलंच पाहिजे की बाबा कुठल्या गोष्टीवर प्रश्न वैशिष्ट्यपूर्ण असं काही नाही ना. जे वैशिष्ट्यपूर्ण आहे ते आपण घेऊच राहिलो. वेगनार झाले, पच्चेजन झाले, कायल झाले, खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्याचे सरोवर झाले. जे वैशिष्ट्यपूर्ण आहे, जे कुठे आढळत नाही तिथेच आढळते, तेच पेपरमध्ये येत असते. एक्सेप्शनल गोष्टीच पेपरमध्ये येत असतात. ज्या सामान्य गोष्टी आहेत ते येत नसतात. बाबुरे, म्हणून अभ्यास करत असताना जे एक्सेप्शन्स असतात, अपवाद असतात, ते आपल्याला समजले पाहिजेत.
त्या दृष्टीने आपल्याला जावं लागेल. याच्या व्यतिरिक्त अद्भुत जे काही मानवी वस्तीची घनता आहे ती मोठ्या प्रमाणात घनता आहे या भागात खूप मोठ्या प्रमाणात आढळून येते. एक्झॅक्ट आकडा आपल्याकडे नाही आहे आणि पुस्तकांमध्ये नाही, टेन्शन घेत बसायचं नाही. सर्वात उंच शिखर समजलं काय, नक्की समजलं काय, एकूण समुद्रकिनारा समजला, सर्वात जास्त समुद्रकिनारा समजला, कुठल्या समुद्रकिनारा आहे काय म्हणतात ते समजलं, पश्चिम घाट किती राज्यात आहे पसरला ते समजलं, वनस्पती प्राण्यांचं काही घेणं देणं नाही आहे, पिके मृदा नक्की समजल्या, अर्थक्वेक काही सुटलं काय म्हणलं, काही सुटलं काय. हा, आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षातच ठेवायची की हे जे काही आहे दक्षिण 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 किंवा मग सह्याद्रीच्या खालचं पूर्ण सह्याद्रीच्या खालचं जो काही घाट आहे पश्चिम घाट यामध्ये मोठ्या प्रमाणात आणखी 2 पिकं घेतली जातात. त्याला पिकं म्हटलं जात नाही परंतु पिकं फळातच मोडते, ते फळात, नारळ आणि सुपारी. पण 2 कॉन्सेप्ट अत्यंत महत्त्वाचे आहे, 2 कॉन्सेप्ट आहे लक्षात ठेवायचे. अशा 2 संकल्पना आहेत. माळ, येथे स्थानिक भाषेत नारळाच्या झाडाला माळ म्हटलं जातं. नारळाच्या झाडाला काय म्हटलं जाते, माळ. आणि सुपारीच्या झाडाला पोपटी म्हटलं जाते. सुपारी लक्षात कसं ठेवसा, हे वेलांटी आहे, इथे काहीच नाही. बापरे, लक्षात कसं ठेवसा, हे इथे वेलांटी आहे आणि वेलांटी आहे. पोपडी सुपारी, पोपडी सुपारी, माळ माळ, ठीक आहे. ही संकल्पना राहिली होती. हे पिकं इथे मोठ्या प्रमाणात घेतले, लक्षात येते नक्की. आता यावरचं किनाऱ्यावरचं समुद्र किनाऱ्यावरचं सर्वात महत्त्वपूर्ण पॉईंट राहिला ते म्हणजे बंदरं. काय राहिले, बंदरं आपण वेगळे स्पेशली शिकू. प्रत्येक राज्यात वेगवेगळे बंदर आहे. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर मग 100 बंदर आहे, समजत आहे काय. तसं गुजरातचा विचार केला तर तेवढेच, मग अजून वेगवेगळ्या राज्याचे. म्हणून बंदर हा भाग आपण पूर्ण भारताशी संबंधित जो आहे तो वेगळाच समजलं काय, म्हणून नक्की समजलं काय. पश्चिम किनारपट्टी, आता या पूर्व किनारपट्टी कुठे, ओके. किती राज्याला लागलेली आहे पूर्व किनारपट्टी, 4 राज्य, बरोबर आहे की नाही. 4 राज्य, पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. सर्वात दक्षिणेकडचं, सर्वात उत्तरेकडचं पश्चिम बंगाल. सर्वात जास्त समुद्र किनारा तामिळनाडू की ओरिसा, आहे की नाही. त्यासाठी राज्य तर माहीत पाहिजे कुठे कुठं आहे बघ. हे मग तामिळनाडूले आहे की आंध्रले आहे की मग इकडे ओरिसाले आहे, कुठं तरी आहे काही तो भी है की. काय जसं आपण इकडे पाहिलं गुजरात, तसं आता पूर्व किनारपट्टीचं राज्य पाहिजे ना, आहे की नाही. एक असे पटकन नकाशावर जर आपण नजर मारली तर लक्षात येतं, आहे की नाही. पहा मग असं पाहिलं, आता सांगा पाहिलं सांगा. नाही चुकलं, आंध्रचे तेलंगणा आणि आंध्र झाला. आता सांगा पुढे. ओके, पश्चिम बंगाली नाही आहे काही नवा, तामिळनाडू आहे. शोधसा, एक्झॅक्ट शोधसा. काही लोक टोले नका मारू, हा टोले मारायचे नाही. कोणत्या राज्याला सगळ्यात जास्त समुद्र किनारा आहे शोधायचा. शोधसाल, पद्धतशीर पाहिजे, शोध जा, नक्की शोध जा. आणि त्याची टक्केवारी किंवा मग त्याचे जे काही डिवायडेशन आहे ते पद्धतशीर डिवाइड करता. कुठल्या राज्याला कुठला आहे, कुठला आहे. 5 राज्य सांगितले मी तुम्हाला. तुमचं घरचं काम आहे 4 राज्यांना कुठला कुठला समुद्र किनारा, किती समुद्र किनारा लागला ते शोधणे, ठीक आहे. आता याला पहिले महत्त्वाची गोष्ट, समुद्र किनारा शिकायच्या पहिले आपल्याला पाहायचं पूर्व घाट. काय पाहायचंय, पूर्व घाटामध्ये पश्चिम घाटामध्ये सर्वात पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे किंवा फरक आहे, डिफरंट आहे की हा जो आहे हा एकसोय अशा प्रकारची पर्वतरांग आहे. मधात तुकडे झालेले, ही पर्वतरांग वेगवेगळ्या ठिकाणी खिंडलेली आहे, खूप ठिकाणी खिंडलेली आहे. तिथे वेगवेगळे असे छोटे छोटे तुकडे तयार झालेले होती. ते एकसोयच का झाले तुकडे, काय म्हणजे नद्यामध्ये काय पुरायला इकडून वाहणार, बरोबर आहे की नाही. पाहिजे या पूर्ण द्वीपकल्पाचा उतार कुठे आहे,
पूर्वेकडे आहे की नाही? या सर्व नद्या कोणत्या समुद्राला जाऊन भेटतात? पण मनात अडथळा काय आहे? मग पूर्वघाट नद्या काय ऐकणार नाही? काय जमते थोडी? जमेच नाही. तू तुझ्या घरचा म्हणजे आम्हाला काही घेतले नाही. त्याला रस्ता द्या, पर्याय राहणार नाही. पूर्वघाटाकडे जागा द्यावी लागेल नद्यांना. मग अशा काय नद्या एकच आहे का बाबा? महत्वपूर्ण 4-5 जरी असल्या तरी भरपूर नद्या असतील ना. मग प्रत्येक नदी जर त्याला खिंडत असेल, आरपार जात असेल, तर मग ते तुकडे होतीलच ना. कारण आहे, महत्वपूर्ण कारण आहे. भौगोलिक दृष्टिकोनातून हेच कारण होतं. किंवा याचे काऊन तुकडे, याच्यावर काऊन अन्याय, बरोबर आहे की नाही? सो त्याचं कारण आहे नद्या. द्वीपकल्पीय पठारावरून किंवा दख्खनच्या पठारावरून वाहणाऱ्या जेवढ्याही नद्या आहेत, ते नद्या वाहून येऊन या पूर्व घाटाला त्यांनी खिंड केले आहेत. त्याची झीज झालेली आहे. झीज होऊन नंतर मग त्याच्यात काय पडलंय, छोटे छोटे तुकडे तयार झालेले आहेत. सर्वात महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. लक्ष देऊ राहिलं काय? याच्यातला फरक पाहिजे बरोबर, समजत आहे काय? आता आपण पाहिलं, फक्त मी फरकच सांगतो तुम्हाला पहिले. आता आपण पाहिलं की याला काय होते, वारे वाढतात. कुठले वारे? याले वारे वाढतात काय? नाहीच, वाढतात. याले वाढतात, पण त्याला वाढतात ईशान्य मोसम परतीचे. याला नैऋत्य अडतात, याला कोणते अडतात? बर, सगळ्यात जास्त पाऊस नैऋत्य देतात की ईशान्य देतात? कारण ते समुद्रावरून मार्गक्रमण करून आलेले असतात. पण ईशान्य जे येतात ते भारतातून फिरून असे थोड्याच प्रमाणात समुद्रावरून प्रवास करतात येतात. त्याच्या पाण्याचं प्रमाण म्हणजे पाणी कमी, पण वैशिष्ट्य वारे वादळ, सुनामी जे ओरिसाला मोठ्या प्रमाणात येते. मागा आली 2004 पासून चालू आहे एकसाथ मोठ्या प्रमाणात सुरू. त्याचं वैशिष्ट्य आहे, लक्षातच ठेवायचं बघूया. या घाटात लय मोठा फरक आहे. पद्धतशीर पडते पडते, पण इकडे जास्त. इकडे त्रिभुज प्रदेश नाही, पण इकडे त्रिभुज प्रदेश हा एक सोय आहे, परंतु हा खिंडलेला. सर्व गोष्टी पद्धतशीर आपल्याला एक्झॅक्ट लक्षात ठेवाव्या लागतील. फरक आपल्याला लक्षातच ठेवावा. मग जवळपास ओरिसा राज्यापासून तर जवळपास तामिळनाडू पर्यंत तेच कोणत्या टेकड्या कुठे एकत्र येते? पश्चिम घाट, पूर्व घाट, निलगिरी डोंगरा. कुठली? इट्स कॉल्ड निलगिरी. लक्षात ठेवलं तरी चालेल, पण बिलगिरी पेपरमध्ये येईलच. निलगिरी येणार नाही. आता सोपी विचारणार, तुम्ही जीव द्या की काही करा, आम्हाला काही घेतलं. कठीणच विचारल्या साहेब. त्यांना अधिकारी चांगले घडवायचे आहेत ते कठीण विचार. पूर्ण काही विचारलं तर शंभरे होऊन जातील अधिकारी. ते जमलं तर पाहिजे. काही कोणाला नेऊन बसत. पहिलेच तर शिक्षण क्षेत्राचे बांधले झाले आपले, त्याच कारणाने झाले. कोणीही पैसे भरले की जागेवर शंभरे लोक. आम्ही असे पाहिले ना, खर्रा खाऊन पाना खाऊन शिकवणारे, पिरियडमधून 10 वेळेस थुक्याला येणारे बाहेर. हो, आमच्या समोर पाहिले आम्ही. आम्हाला काय समोर आम्हाला शिकवलं आहे शब्द. अरे एवढी बेकार सिच्युएशन. आता मी सांगितलं, त्या लोकांनी जर पाहिलं ना व्हिडिओ, ते मलाच म्हणणं म्हणते असं म्हणते, कारण ते पाहतात लोक माझं शिकवताना. लाय घडते अशी. एवढं बेकार सिच्युएशन. काही तर क्वालिटी असली पाहिजे. भकास लोक सगळे. शिक्षण क्षेत्र खराब असे लय आहेत, भरपूर आहेत. पैसा भरून मी तुम्हाला सांगितलं मागं, बिना विदाऊट व्हिडिओ सांगितलं मला किती पैसे मागितले, सांगितले हो. आपल्याला पैशाला काही घेतलेलंच नाही. असले तरी बऱ्याच नाही. पुढे सांगा आहे की नाही? असतील नसतील तो नंतर. बेकार करून टाकलं शिक्षण क्षेत्र. ते तर डिस्ले सारखे लोक आहेत म्हणून ते बरं आहे. ग्लोबल टीचर डिस्ले काय ना, तुम्ही हे बा असं दंडवत प्रणाम करायला लागते. दंडवत समजते तुम्हाला? प्रणाम फक्त असा असते, एक असा असते, एक असा. दंडवत म्हणजे झोपून डायरेक्ट असा, बरोबर आहे की नाही? डिस्ले नाव पाहिजे जर बाबा शोधता. ग्लोबल टीचर अवॉर्ड भेटलं, 7 कोटी रुपये आहे की. काय आहे ऍक्टिव्हिटी ते पाहिजे. त्याची ऍक्टिव्हिटी काय आहे तर आपल्याला नावच माहिती. अजून ऍक्टिव्हिटी कुठून राहील माहिती? दुर्दैव आहे की नाही? लक्ष देऊ लागलं काय? आपले रोल मॉडेल दर्यापुरातलेच मास्तर आहेत.
कोण आहे रोल मॉडेल आहे मॅडम? बरं बेकार सिच्युएशन आहे. आपण काही त्याच्या पलीकडे जात असं आपला काही तो विषय नाही. काय पाहायचं आपल्याला? पूर्वघाट. ठीक आहे. पूर्वघाट हा ओरिसा पासून सुरू होऊन इकडे बिलगिरी डोंगर रांगेपर्यंत पसरलेला आहे. किती राज्यात? पश्चिम बंगालमध्ये नाही आहे, फक्त 3च राज्य, ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या 3 राज्यात पसरलेला आहे. त्यानुसार मग 3 भाग पडले आहेत. किती भाग? कुठले कुठले? घाट फक्त, किनारपट्टी कुठले कुठले? आता पेपरमध्ये ते विचारतच नाही. मी तुम्हाला काय सांगितले? तुकडे झाले ना त्यांनी. तुकडे झाले म्हणजे वेगवेगळे भाग झाले असतील. मग त्या वेगवेगळ्या भागाला वेगवेगळे नाव दिले. आता आहे की नाही? बेकार काम आहे. काय हो, कायचं बेकार आहे? नाव तर घ्याच लागते नाही. काही निवड. वेगवेगळ्या भागाले वेगवेगळे नाव दिले. वेगवेगळ्या भागाले असू नका फक्त. हे तिकडले आहेत तसे. अजून आहेत 2 सगळ्यात. बिलगिरी सोडला आहेत की आहेत? नोट्समध्ये आहेत ना? बरोबर आहे. माझ्या बघ ते का नाही लिहिले 2? पाहू पाहू. हे पाप सिमलीपाल, नल्लामल्ला, वेलिकोंडा, पारकोंडा टेकड्या वैद्य. बाबू सिक्वेन्स विचारतात उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून आंध्र प्रदेशमध्ये विस्तारलेल्या पूर्व घाटाचं नाव असंही विचारतात. लक्षात येत आहे? ओरिसामध्ये विस्तारलेल्या पूर्व घाटाचं नाव काय ते विचारतात. प्रश्न काही विचारतात. आहे की नाही? खालच्या 2 जे आहेत ते दिशाय गोड आहे. डिशेस आहे. डिश सारखं नाव आहे का? गोड 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 वाटते का? नाही आहे. मनात ठेवा. पाहिजे आता ओरिसा, आंध्र प्रदेशमध्ये काय होतात? विस्तारलेला आहे. यापैकी ओरिसामध्ये विस्तारलेला जो पूर्व घाट आहे त्याला म्हणतात एकच डोंगर रांग, सिमलीपाल टेकड्या. काय म्हणतात? आंध्रमध्ये विस्तारलेल्या टेकड्यांना म्हणतात नल्लामल्ला, वेलिकोंडा, पारकोंडा. कोणती भाषा आहे? तेलुगू. तेलुगू. आंध्र प्रदेशमध्ये बोलतात तेलुगू. हा हे शब्द सगळे तिकडलेच वाटत असं लाईटच लागत असेल थोडे थोडे. हो हो असंच काय आहे की नाही? नल्लामल्ला, वेलिकोंडा, पारकोंडा कुठले? आंध्र प्रदेश. आता या सांगा. काय असं मलाई आणि कारंजा. काय इले का? कारंजा मलाई. बर कारंजा. कारंजा नाही, कारंजा मलाई. अच्छा का म्हणतात मलाई? कोणती भाषा? तामिळ. तामिळ. आता मलाई कोणती भाषा आहे? तामिळ खायची. मलाईले मलाईच म्हणतात सगळे. सिरुमलाई आणि करंजा मलाई अशा प्रकारचे 2 भाग आहेत तामिळनाडूमध्ये. पूर्व घाटाचे एवढे भाग आहेत मित्रो. पूर्व घाटाचे एवढे भाग आहेत वेगवेगळ्या राज्यात. का भाग पडले ते सांगितलं. नद्यांनी त्याचं काय केलं? विभाजन केलं. म्हणून त्या कारणाने मग वेगवेगळ्या भागाला स्थानिक भाषेत वेगवेगळे नाव देण्यात.
आता या टेकड्या आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा म्हणून येतील. चुकीचा क्रम, योग्य क्रम ओळखा हे येतील. या टेकड्या दुसरी एखादी कोणती पूर्वी उत्तरेकडची टेकडी टाकून दिली ऑड ओळखाय विचारतील. गटातनं वजणारा शब्द ओळखाय विचारतील. किंवा मग या आंध्रच्या 3 याच्यात एक इकडे टाकून देतील ना ऑड ओळखा विचारतील. किंवा मग जोड्या जोडामध्ये विचारतील. दुसरं काय, कोणत्या टेकड्या कोणत्या राज्यात आहे सिंपल. उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे. आता आवडता पॅटर्न आहे आयोगाचा. आवड त्याची एकदम आवड आहे, फेवरेट गोष्ट आहे त्याची. उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून कामच नाही त्यांची. पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वे. हा पॅटर्नच आहे. 100% पेपर चेक करा आजपर्यंतचे. विचारतात म्हणजे विचारतात. मग ते खाड्या असो, नद्या असो, टेकड्या असो, काही असो, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम चालूच राहते. हे लक्षातच राहणार. ठीक आहे. देन आपण येऊ की हा पूर्ण जो काही प्रदेश आहे, घाट आहे, हा याची जवळपास किती असावी लांबी? तर 1300 किलोमीटर. किती आहे? 1300 किलोमीटर. याची किती पाहिली आपण? 1600. याची किती? हा आहे 1300. ठीक आहे. 1300 किलोमीटर. आणि तिकडे लक्षातच ठेवायचे ओरिसा. काय लिहिलं रे? सांगत राहते ओरिसा. ओके. ओरिसामध्ये, आंध्रमध्ये आणि तामिळनाडूमध्ये आहे सर्व. लक्षातच ठेवायचं. ठीक आहे. बाय. आता पुढे जात असताना पहिली महत्त्वाची गोष्ट सर्व तुमचं शिका. कुठल्या आहे सर्व तुमचं शिका? आहेच आहे. आता नोट्समध्ये सापडलं पाहिजे. आहे काहीतरी असेल मग महेंद्रगिरी असं काही असं आहे का? तेच आहे. हुशार आहोत मी. बरं. महेंद्रगिरी पूर्व घाटातील सर्वात उंच शिखर कुठलं? उंची सोपी आहे. हा 1500. इळा माहिती आहे का? इळा समजते कोण? इळा समजते का? वेळेली इळा समजते म्हणजे हे ऍक्सेप्ट केलं की तुम्ही वेळ आहे. इळा देवासमोर ठेवत असते, पानावर पैसे ठेवत असतात, त्याच्यात 1 रुपया शिल्लक ठेवत असतात. शेंडी बनवून असं काहीतरी असते. 1 रुपया म्हणजे 50 न ठेवता 51 असते. 100 नसलं तर 1 चेक. 1000 न ठेवता 1001 असं असते ना. ते मानाचं समजलं जाते ना. वर्गणी देताना आपण तसं करतो का नाही? मानाचं समजलं तसं. एक 1501 आहे. 1501 मीटर. महेंद्रगिरी किती आहे? 1500. लक्षात ठेवा. मीटरच ना. ओके. झालं. तुकडे केले समजलं नक्की? काही प्रॉब्लेम नाही. काहीच नाही. आता राज्यात तुम्ही शोधून आणजा कुठल्या राज्यात किती हे नाही. समुद्र किनारा बाकी नका घेऊन यायचं. लांबी किती आहे समजते? ओके. आता उंचीचं काही महेंद्रगिरी कुठे आहे? व्हॉट? नाही. आंध्र प्रदेश, तामिळनाडू किंवा ओरिसा 3 पैकी एक कुठेतरी असेलच. तामिळमध्ये नाही. हे माहीत असलं पाहिजे. आता या टेकड्यांपैकी कुठल्या टेकडीत गय व्हावा हे असलं पाहिजे की माहीत. ते माहीत असेल ते एक्झॅक्ट समजेल आपल्याला कुठल्या राज्यात आहे. काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये? महेंद्रगिरी. एक सोपा प्रश्न विचारतो नक्की. बरं एक सोपा प्रश्न विचारतो. महेंद्रसिंग धोनी कुठले राज्य? कुठले? झारखंडचे? नक्की? ते काही रिलेटेड नाही याच्याशी. मी तसंच विचारलं मला माहिती होतं. हां पुढे
तामिळनाडूमध्ये मैत्रीगिरी नक्की आहे, कन्फर्म नोट्समध्ये आहे, नाही आहे. हे आहे म्हणतात तुम्ही म्हणता नाही आहे. प्रॉब्लेम काय होते, अर्धवट ज्ञान आपल्यासाठी काय असते, घातक असते. मी नेहमी सांगतो तुम्हाला, म्हणजे पूर्ण वाचल्यावर समजेल ना ते. तुम्ही घडून वाचून येत नाही, इथेच उघडता डायरेक्ट, पिक्चर चालू इथंच होते, घरी काही घेतलेलंच नाही. बरोबर आहे. ते कसं समजेल, घडून जर वाचून आलं तर काहीतरी लक्षात येईल की नाही होत आहे असं काहीतरी आहे. तामिळनाडू, हो तामिळनाडूमध्येच सेम कंडिशन, उंचीची जशी याची आहे तशी याची. पश्चिमेकडून दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना कमी होतं आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे येत असताना वाढत. लक्षात येत आहे. उंचीचे संबंधित तुकडे तुकडे झालेले आहेत ते तुम्ही तुम्हाला सांगितलं, काही प्रॉब्लेम नाही. हे सर्व उत्तरेकडून दक्षिणेकडे असा आहे क्रम, सिक्वेन्सनच मांडलेला आहे, सिक्वेन्सनेच लक्षातच ठेवायचं. असंच असं सिमलीपाल, नल्लामल्ला, वेलिकोंडा, पालकोंडा, सिरुमलाई, करंजामलाई आणि सगळ्यात शेवटी आहे बिलगिरी. तुमचा पद्धतशीर असं तसं राज्यानुसार आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. महेंद्रगिरी किती, 1501. ठीक आहे, लक्षात येत आहे नक्की. ओके, आता पुढे सर्वात महत्त्वाचं समुद्र किनारा, किनारपट्टी. जास्त वैशिष्ट्य याच्याबद्दल शिकायची आपल्याला आवश्यकता नाही, जेवढं आहे तेवढं मी सांगतो तुम्हाला, काळजी नका. किनारपट्टी म्हणजे पूर्व किनार, पश्चिम तर बालीच, आता पूर्व किनार. आता पहिला महत्त्वाचा प्रश्न असा कॉन्सेप्ट केलाय, विचार करून उत्तर द्यायचं. सर्वात रुंद किनारपट्टी कुठली, पूर्व की पश्चिम? रुंद म्हटलं का? काय का रुंद आहे? हा, उतार आहे, बरोबर. उतार कमी आहे, पण इकडे गाळाचं संचयन मोठ्या प्रमाणात होणार ना. इथे काय सांगायला झाले माहिती आहे तुम्हाला, त्रिभुज प्रदेशचं झालेच, पण जेव्हा समुद्र किनाऱ्यात किंवा समुद्रात जेवढा भाग जात असते त्याला काय म्हणतात, बीच म्हणतात. त्याला काय म्हणतात, इथे मोठ्या प्रमाणात बीच तयार झाले. का? नद्यांनी आणलेला गाळ समुद्राच्या आत 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 चलत 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 भरती जशी आपण टाकत जातो तसं काय होते, प्रदेश वाढत वाढत समुद्राच्या आतमध्ये चालला होता. म्हणून हे रुंदी कशाची असेल सगळ्यात जास्त, या भागाची असेल ना, यात नसेल. कॉन्सेप्ट क्लिअर झाले. सर्वात जास्त रुंद समुद्र किनारा जर म्हटला तर पूर्वेकडे आहे, पश्चिमेकडे नाही. कारण हा उतार, इकडल्या नद्या यात वेगवान वाहतात. उतार तीव्र आहे, हा उतार मंद आहे आणि वेगवान नद्या संत वाहतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता येऊ आपण किनार. आता जसे याचे तुकडे झाले तसेच किनारपट्टीचेही भाग झाले. जसे याचे तुकडे आहेत तसेच किनारपट्टीचे पण भाग आहे. कुठले? हा, कुठले? आता त्याच्यासाठी नद्या शिकलो आपण, त्या माहिती. दक्षिण भारतातली सर्वात मोठी नदी, बरं, भारताच्या दक्षिणेकडील सर्वात मोठी नदी व्हेरी गुड, कावेरी. कुठून माहिती, केरळ की तामिळनाडू? केरळमधून तामिळनाडूला जात होते ना. बरं, ओके. त्यानंतर मग इकडली आता नदी कोणती, म्हणजे इकडली म्हणजे आंध्र प्रदेशमधून वाहणारी सर्वात मोठी, आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडून वाहणारी सर्वात मोठी नदी. व्हेरी गुड. जे इथून येते आपल्या आपल्या जन्मभूमीतून येते ते कृष्णा. त्यानंतर महाराष्ट्रातली वाहणारी सर्वात मोठी नदी हिराकूड धरण. हिराकूड धरण महानदी, महानंदा नाही, महानदी कोणत्या राज्यात? हो, सांगितलं तुम्हाला, शिकवलं. आताच पठारी प्रदेश शिकलो तेव्हा या नद्या लक्षात येतात काय बाबू रे? नद्या लक्षात येतात काय? हो. महानदीच्या उत्तरेकडील भाग पश्चिम बंगाल मधला आहे, समुद्र किनारा. महानदी ते गोदावरीच्या दरम्यानचा ओरिसा, गोदावरी ते कृष्णा आंध्र, आंध्र ते कावेरी, कृष्णा ते कावेरी तामिळनाडू. असे 4 भाग आहेत. किती भाग? 4 भाग आहेत. आता इले समुद्र किनाऱ्यात जसे इकडे नाव आहे मलबार, कोकण, कारावार, तसं काही इकडे आहे काय म्हटलं? किती आहे तामिळनाडू? काय आहे? कोरोमंडल आहे. बरं, याला म्हणतात समुद्र किनाऱ्याला कोरोमंडल किनारा.
त्यानंतर इकडे मग ओरिसा आंध्र प्रदेश काहीच नाही. त्याला ओरिसा आणि आंध्र प्रदेशच म्हणतात किनारा. त्याला नाव नाही, त्याला नाव. तिकडे पश्चिम बंगालही काही नाव, टेन्शन घेत बसायचं नाही. एकमेव नाव. तामिळनाडूच्या समुद्र किनाऱ्याला काय म्हणतात? कोरोमंडल असं म्हटलं. ठीक आहे. आता वैशिष्ट्य आहे समुद्र किनारे. पेपरमध्ये प्रश्न आला होता 2018 याच्या अगोदरची जी लास्ट राज्यसेवा झाली, चेक करायचे ते पेपर आहे. राज्यसेवेला पेपरला राज्यसेवेला प्रश्न कुठला? कुठल्या दोन नद्याच्या दरम्यान, आता पाहिजे बघू, ही इकडे महाराष्ट्रात कुठल्या दोन नद्याच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे असं ना. इथे प्रश्न आला होता कुठल्या दोन नद्याच्या दरम्यान कुठलं सरोवर आहे. म्हणजे अशा ठिकाणी हवं आपण की जिथे आपल्या तापमापी निष्कामी होऊन जाते. तापमापी समजतात किंवा तोंडात टाकतात लहान लेकराच्या, मोठ्या माणसाच्या आहे की नाही, अंडर आर्म्समध्ये ठेवल्या जातात. इट्स कॉल तापमापी, त्याच्यावर शोधलं जाते. हे अशा क्षेत्रात आपण जिथे तापमापी निष्कामी ठरतात, निष्क्रिय होऊन जातात. ते ऑलरेडीच एवढे गरम झालेलो असतो आपण त्या अभ्यासाच्या रागात, समजत आहे काय? पण टेन्शन घ्यायचं, टेन्शन घ्यायचं. लक्षात येत आहे काय? मी तुम्हाला अगोदर नेहमी सांगतो ना, काय सांगतो माझ्या स्पीचमध्ये नेहमी सांगतो, भाषणे असले कुठे ते नेहमी सांगतो. काय सांगतो की स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र विचित्र लोकांचं आहे. सगळ्यांनी विचित्र व्हावंच लागेल. लक्षात येत आहे? पद्धतशीर सर्व गोष्टी समजून काय विचारतील सांगता येत नाही. मी तुम्हाला येतपर्यंत सांगतो की कोणत्या परीक्षेला काय विचारतोय आणि पुढे काय विचारेल 100% सांगतोय, खात्री सहित लिहून ठेवा. मी तुम्हाला जे सांगतो पुढच्या परीक्षेत विचारतील ते विचारतीलच 100%. आता पेपर मी सेट करतोय, परदेशी तुम्हाला माहिती आहे का? असं पेपर सेट करत नाही, पेपर मी सेट करत नाही. पण काय ना, थोडंसं त्यांच्या डोक्याने विचार करायचा ना, पेपर काढणाऱ्याच्या डोक्याने विचार करायचा की आता कोणती मर्यादा ओलांडली. आता हे म्हणजे पाहिल्याबरोबर पांढरे डोळे होतात ना आपले. हे झालं की मग विचार करायचा ना की आता याच्या पलीकडे काय, अजून काय. हा मग तेच करायचं. ते पाहिजे काय, तेच वयच आहे का, तेच येईल 100%. तेच थोडी हुशार पेपर काढतात. काय माणसाची, हुशार लोकांची वैचारिक पातळी वेगळी असते. ते जेवढे हुशार लोक असतात ते एकाच वैचारिक पातळीनेच विचार करतात. हे पहिली महत्त्वाची. एकच वैचारिक पातळी असते, ते विचार सारखाच करतात. हे सर्वात पहिली महत्त्वाची. जे लेस टॅलेंटेड लोक असतात किंवा मग मोठ्या पदावर गेलेले असतात, एकाच डोक्याने. जसं आता जर समजा मला वाटत असेल, कदाचित समजा तुम्हाला वाटत असेल, समजा मी जर हुशार असेल त्यांच्या वेळात नाही, मी जर हुशार असेल तर मी थोड्याफार प्रमाणात त्याच्या डोक्याप्रमाणे विचार करू शकेन. मी एक्झाम्पल म्हणून सांगतो, मी माझंच नाही का, अदर लोकांचं सगळ्याच, की एखादा हुशार व्यक्ती जर असेल तर त्याचं डोकं त्याच्याशी मॅच होईल ना. थोडंसं पेपर सेट करण्याची पातळी ते एकच राहील विचार. ते पातळी नुसतं मॅच झाली पाहिजे. ते पातळी मॅच ज्याची होती त्याच्यात जवळ शिकवत जा. कोणा जवळ नाही उठला सुटला भामटान काही करा म्हणून सांगून शिकवलं तसं. त्याची वैचारिक पातळी जुळली पाहिजे त्या पुढच्या लोकांशी. तेव्हा मग पेपरची मॅचिंग होते. जे शिकवलं ते पेपरला उतरत असते. तसं कोणत्याही क्लासचं शिकवलेलं कोणत्याही नोट्समधलं थोडी उतरते. पुस्तकं भरपूर आहे, मग सगळ्या पुस्तकात निवडायचे का प्रश्न नाही. पण काही पुस्तकात जसे त्याचे प्रश्न येतात की वाय ते पुस्तक लिहिणारे ते पेपर काढणारे एका डोक्याचे माणसं असतात, मॅच होणारे असतात, त्याची वैचारिक पातळी सारखी असते. असा आहे प्रॉब्लेम. आहे विषय आहे, तेच तर विद्यार्थी अभ्यास करत नाही. मला समजून येणार म्हणते, तुला समजत नाही तुझा प्रॉब्लेम, त्या मास्तराचा काय प्रॉब्लेम, तुझं डोकं नाही जरूर तेवढं राईट. त्या गोष्टीवर जजमेंट नसते करायचं. जजमेंट काय शिकवल्या जाते पेपरमध्ये, त्याच्यातून काय येते याच्यावर जजमेंट होणार आहे. रिझल्ट त्याच्यावर डिपेंड आहे. वर्षभर 2 वर्ष शिकून आलो आपण, त्या 2 वर्षात शिकलेल्या 20% गोष्टी पेपर लिहून राहिल्या, 80% यूज नाही राहिल्या, मग ते क्लास काय कामाचे आहे तुमचे. नाही निदान 80% गोष्टी आल्या पाहिजे तुम्ही शिकलेल्या क्लासमधले पेपरमध्ये राईट. ते तुमच्यासाठी सध्या तरी महत्त्वाचं आहे. सुरळीत जीवन जगायचं असेल तर लक्षात ठेवा.
ठीक आहे. सो आपल्याला आता पुढचा प्रश्न येईल की कुठल्या नद्यांच्या दरम्यान, नद्या तुम्ही तुम्हाला सांगितलं महत्वपूर्ण नद्या यायचं आहे. सर्वात उत्तरेकडील नदी म्हटलं तर महानदी, भारतातलं सर्वात मोठं धरण, सर्वात लांब धरण म्हटलं तर महानदीवरचा हिराकूड, 26 किलोमीटर ऑलमोस्ट. ठीक आहे, 26 किलोमीटर लांब धरण आहे हिराकूड. त्यानंतर गोदावरी माहितीच आहे, महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी आहे. दक्षिण भारतातली गोदावरी गंगा म्हटलं जाते, सर्वात मोठीच नदी आहे. त्यानंतर कृष्णा ही अत्यंत महत्वपूर्ण नदी आहे, कावेरी अत्यंत महत्वपूर्ण नदी आहे. या भारतातल्या सर्वात महत्वपूर्ण नद्या आहेत त्या या भागात पसरलेल्या आहेत. ठीक आहे. आता या नद्यांच्या दरम्यान पेपरमध्ये प्रश्न विचारला होता, कोणत्या नद्यांच्या दरम्यान कुठल्या प्रकारचं सरोवर आहे चेक करतात. पेपरमध्ये आहे, पेपर इथे अवेलेबल आहे, नक्की चेक करा. ठीक आहे. आणि हे मी तेव्हाही शिकवलं होतं पोरायले, तेव्हाही पेपरमध्ये आलं होतं, त्याने सोडवलंही होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. पेपरमध्ये याच्या पहिले शिकवलं कावेरी नदी, कावेरी ते कृष्णाच्या दरम्यान. आता 2-3 गोष्टी क्लिअर होतील की ते सरोवर कोणत्या राज्यात आहे, खाऱ्या पाण्याचं आहे की गोड्या पाण्याचं आहे, आणि कुठल्या 2 नद्यांच्या दरम्यान आहे, कुठल्या नदीच्या दक्षिणेकडे आहे, कुठल्या नदीच्या उत्तरेकडे आहे. बाबूरे प्रश्न काही विचार, प्रश्न काहीही विचारतील. कावेरीच्या उत्तरेकडे असलेलं सरोवर कोणचं, कृष्णेच्या दक्षिणेकडे असलेलं सरोवर कोणचं, कृष्णा आणि कावेरीच्या दरम्यान असलेलं सरोवर कुठलं, तामिळनाडू मधील सर्वात खाऱ्या पाण्याचं सरोवर कुठलं, कुठला आहे, पुलिकत, कुठला आहे, पुलिकत सरोवर आहे कृष्णा आणि कावेरीच्या दरम्यान. पुलिकत सरोवर कावेरीच्या उत्तरेकडे, कृष्णेच्या दक्षिणेकडे, कृष्णा कावेरीच्या दरम्यान, आणि तामिळनाडू मधलं सर्वात मोठं. आणि कोणत्या पाण्यात, जमलं, कृष्णा आणि गोदावरीच्या दरम्यान. कोणचं, हे खाऱ्याच पाण्याचं. कुठल्या पाण्याचं, खाऱ्याच पाण्याचं, कृष्णेच्या उत्तरेकडे, कृष्णेच्या उत्तरेकडे, गोदावरीच्या दक्षिणेकडे. बरं, आता पुढचा प्रश्न बाबूरे, प्रश्न आगे काय आहे, पुलिकत तर कोल्हापूरच्या दरम्यान वाहणारी नदी वांदे, वांदेस, कृष्णा आणि कावेरीच्या दरम्यानचं पुलिकत. पण आता पुलिकत तर कोल्हापूरच्या दरम्यानची नदी. समजत आहे काय म्हणतो, समजत आहे का तुमच्या, तुम्हाला प्रश्न कसा विचारला ते समजत आहे काय, पद्धतशीर लक्षात येतं. काही विचारेल, नद्याच्या दरम्यान सरोवर विचारेल तर सरोवराच्या दरम्यानची नदी विचारेल, काहीही विचारणार आहे. देन गोदावरी महानदी, महत्वाचं, व्हेरी गुड. चिल्का, कोणचं, गोड की खारं, भारतातलं सर्वात मोठं आहे काय, नक्की हो, चिल्का. भारतातलं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे चिल्का, बरोबर आहे. महाराष्ट्रातलं तुमचं आहे, महाराष्ट्रातलं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर विदर्भातच आहे ना. उल्कापातानं तयार झालं. आता उल्कापात शिकवायला की तुम्हाला, हो, लोणार, बुलढाणा, बुलढाणा लोणार खाऱ्या पाण्यात सरोवर आहे, ते गोड नाही आहे. आता तुम्ही गेले तर तिथे पिऊन पाहायचा, तुमच्यासाठी काय भरून आणा एखाद्या बालिशामध्ये, गंगाजल खाऱ्या आहे महाराष्ट्रातलं, त्याचं घेणं नाही. त्याचे कोणचं, व्हेरी गुड. महानदीच्या दक्षिणेकडील सरोवर चिल्का, गोदावरीच्या उत्तरेकडील सरोवर चिल्का, गोदावरीच्या दक्षिणेकडील सरोवर कोनेरू, कृष्णेच्या उत्तरेकडील सरोवर कोनेरू, कृष्णेच्या दक्षिणेकडील आहे पुलिकत, आणि कावेरीच्या उत्तरेकडील आहे पुलिकत. बरोबर आहे. कुठल्या 2 नद्यांच्या दरम्यान कुठलं सरोवर येते ते पाहायचं, कुठल्या पर्वताच्या सरोवराच्या दरम्यान कुठली नदी येते ते पाहायचं ना. मार्क करतो. लक्ष दिलंय नक्की. बर, आता पुढे येऊ मृदेवर. तर या भागात पूर्ण गाडाचीच मृदा आहे, टेन्शन नका. कोणती मृदा, नक्की पा. दोन्ही भागाचा विचार केला आपण. या पूर्व घाटाचा जर विचार केला तर पूर्व घाटात पूर्णपणे कणाश्म, पट्टीदाश्म, खडक आढळून येते, लाल दगड आढळून येते, मोठ्या प्रमाणात लाल दगड आहे. जसं इकडे आंध्र प्रदेशमध्ये प्रश्न आलेला आहे पेपरला, आंध्र प्रदेशचा. आता ह्या राज्यातील पेपर आहे हडप्पाचा प्रश्न आहे जुळाजुळामध्ये आहे की नाही. हडप्पा खडक तो आंध्र प्रदेशमध्ये आढळतो. कुठे आढळते,
म्हणजे लाल रंगाचं जेवढे दगड असेल तो सर्व या भागात आढळते. आणि आपण जर किनारपट्टीचा जर विचार केला तर ती सर्वची सर्व गाळाचीच मृदा आहे, कारण गाळाचाच प्रदेश तो तयार झाला आहे त्रिभुज प्रदेश सगळं. म्हणजे कोणी महानदीचा त्रिभुज प्रदेश असेल, गोदावरीचा त्रिभुज प्रदेश असेल, कृष्णाचा त्रिभुज प्रदेश असेल, कावेरीचा असेल, अदर काही लहान सहान नद्या आहेत असेल त्याचा असेल असं असेल. बरं, हा पूर्ण गाळाचा प्रदेश तयार झालेला. मृदेचा जर आपण विचार केला जवळपास तर हा पूर्ण त्या पूर्व घाटामध्ये पूर्ण खडकाळ मृदा जे आहे लाल रंगाची हडप्पा मृदा किंवा हडप्पा खालील खडक म्हणतात त्याला, तर ते पूर्ण आढळते. आणि या भागात पूर्ण गाळाची मृदा आढळते. ठीक आहे. तसंच याच्याशी संबंधित काही प्रश्न आला होता का आपला, या घाटाचा मृदा घेतला घाटातला आपण घाटातली लक्षात घेतली तर महाराष्ट्रात आहे बेसॉल्ट. इथे जर म्हटलं आपण तर इथे अवसादी मृदा केरळ आणि कर्नाटक आणि गोवा या भागात अवसादी मृदा. आणि आणखी कोणती मृदा, ते रूपांतरित खडक बेसॉल्ट खडक, रूपांतरित किंवा अवसादी खडक. आणि इथे कनाष्मा आणि पट्टी जाष्म ग्रॅनाईट खडक या भागात. ठीक आहे. या भागात पूर्ण लाल रंगाचाच खडक आढळते, काही टेन्शन घेत बसायचं नाही. मृदा पूर्ण म्हटलं तर गाळाची मृदा आहे. जंगल या भागात जास्त मोठ्या प्रमाणात आढळत नाही. मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे या किनारपट्टीचं, याच्यापेक्षाही जास्त पश्चिम किनारपट्टीपेक्षाही जास्त शहरीकरण या भागात झालेलं आहे. मानवी वस्ती मोठ्या प्रमाणात याच भागात आहे. जवळपास 300 पर्यंत लोकसंख्येची घनता या भागात आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणून वृक्ष प्राणी काही शिकायचे आपल्याला आवश्यकता नाही, परंतु पिकं शिकावे लागतील. पीक इथे सर्वात मोठ्या प्रमाणात घेतलं जाते तांदूळ, कायच पीक घेतलं जाते. म्हणजे या पर्वतीय भागात मसाल्याचे पदार्थ तर घेतोच आपण, त्याच्यात काही प्रॉब्लेम्स नाही आहे. बट जर आपण किनारपट्टीचा विचार केला तर फक्त तांदूळ, काय भात रे, राईस या राईसच्या बेसिसवर काही लोक स्वतःला मॉडर्न म्हणू लागले. काय म्हणू लागले, पहिले भात म्हणायचे, भातावरून राईसवर आले, 6 म्हणते आम्ही मॉडर्न. आताच्या ठिकाणी काय म्हणतात फक्त राईस, आय वॉन्ट राईस, जिरा राईस. आता जिरा राईस म्हणायच्या वेळेस थोडंसं वाटलंच पाहिजे किंवा जिऱ्याला इंग्लिशमध्ये जिरच म्हणतात काय, मग काहून एक शब्द इंग्लिशमध्ये एक शब्द मराठीमध्ये. आता तुम्ही बोलता बरोबर बोलता रे बा, तुम्ही जिरा टाकलेल्या भाताला जिरा राईसच म्हणता नाही, सगळेच म्हणतात की नाही. जिरं हे मराठीत आहे की इंग्लिशमध्ये, इंग्लिशमध्ये काहीतरी नाव असेल त्याचं. काही किराणा आणत असताना घरी तर पॅकिंगवाले जे काही पॅकेट मिळते जिऱ्याचं त्याच्यावर आहे, शोध जा आहे की नाही. याच्या पुढे जिरा राईस म्हणून काय, मग कुठून मॉडर्न झाले तुम्ही. विचार आहे, बारीक सारीक गोष्टीचा विचार आहे की आपण करू काय नेमकं, बरोबर आहे की. शिक्षण घेण्यात आणि बुद्धिमान होण्यात लय फरक आहे बरं. मग भातच म्हणा ना बाबा, त्याच्यापेक्षा भातच म्हणा. एक इंग्लिश एक मराठी काय अर्थ आहे का जीवनात, बरं जशी इंग्लिशमध्ये नाही की मग मराठी. ते काही भयाड लोक आहे ना चालू पर्यंत आपण ते मग फॉलो करू सगळे हो शोधायचं. जिऱ्याला संसार इंग्लिशमध्ये काय म्हणतात नक्की, आणि भाताला तर राईस म्हणतात हे माहिती आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मग बोलायचं असेल इंग्लिशमध्ये, जिऱ्याला इंग्लिशच बोलायचं, मराठी भाताला राईस नाही का. मग दोन्ही शब्द एकत्र म्हणायचे, मुळात कमीत कमी मायासमोर तरी म्हणायचे, वाईट काम म्हणायचे. लक्ष देत आहे काय, लक्ष दे. तुमच्या सगळ्यात जास्त भात आढळते, काय आढळते ओके. वनस्पतीची संबंधित काही घेतले नाही. मृदा मी तुम्हाला सांगितलं पूर्णची पूर्ण कुठली मृदा, गाळाची मृदा आढळते. पिके पूर्णपणे भात आहेत. इकडे तरी एवढे पिकं घेतली जातात, इकडे पिकंही एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतली जातात नाही, तर भातच घेतला जाते मोठ्या प्रमाणात. आणि वैशिष्ट्य आहे, एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे की कावेरीचं जे खोरं आहे, या कावेरीच्या खोऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे, जगात सगळ्यात वेगळं वैशिष्ट्य आहे की वर्षातून 3 वेळेस तांदळाचं पीक घेतलं जातं. 3 वेळेस, 2 नाही 3. कसं घेतात, 4-4 महिन्यात घेत असतील, 3 वेळेस घेतात. नाही घेतलं जात नाही, कुठंच घेतलं जात नाही. 3 वेळेस पीक करून घेतलं. हा 2 जास्त नाही झालं, 2 येथे 3 टाईम घेतात. वर्षातून 3 वेळेस तांदळाचं पीक घेतात. वैशिष्ट्य ह्या पूर्ण भागात मोठ्या प्रमाणात तांदूळ पिकवला. या भागात तांदूळ पिकवतात म्हणजे लोक इकडे तांदूळ खातात, भात खाय लोक असतील सगळे. आता आपण येणार, आपण येणार आहे का, आपण खातो पण जेवढा पाहिजे तेवढं. हे भातच खातात ना निवड पेंडा मारायचे काम. लक्षात ठेवता रे भाऊ ओके. और कुछ छुट्या काही तर का पाहून घ्या. इकडे नैऋत्य मोसमी वारे येतात आणि याचं वैशिष्ट्य आहे किनारपट्टीचं, इकडे वादळं असतात मोठ्या प्रमाणात, इकडे पाऊस कमी असते आणि वादळ मोठ्या प्रमाणात असतात. आपत्ती म्हणजे वादळं, सुनामी मोठ्या प्रमाणात या भागात
येते. नैऋत्य मान्सूनपासून इथे पाऊस पडते, परंतु याच्या तुलनेत इकडे कमीच पडते. सरोवरे लक्षात ठेवायचे, खाऱ्या पाण्याचे पद्धतशीर सर्व आपण लक्षात ठेवावं लागेल. पर्जन्याचंही प्रमाण काही एवढं नसते. आता सांगितलं की इकडे जर 7,000 असेल तर इकडे 2-3 हजार पर्जन्य असेल MM मध्ये. ओके, दगड मानाने जर आपण विचारात घेतलं तर मृदा पिके कायलसारखं इकडलं वैशिष्ट्य असं आहे की इथे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहेत. काय आहेत? खाऱ्या पाण्याचे, म्हणजे आपण लिहूनच घेतले. जसं तिकडलं कायल आहे चंदलीचा प्रदेश, तसंच तिकडलं वैशिष्ट्य आहे. पर्जन्यमान हवामान उष्णदमट सारखंच असते या भागात. या भागात काही वनस्पती जरी आढळून येत असतील, काही जंगल जरी आढळून येत असेल तर ते पानझडी जंगल आहे. हे पहिली गोष्ट कोणचं आहे? या भागात पानझडी जंगल आहे. खाली जेव्हा आपण येतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की इकडचा जो भाग आहे त्या भागात मोती आढळतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट असा जो थोडक्यात संपून जाईल, येथे निलगिरी आहे. काय आहे? निलगिरी. प्रश्न येतोय की पूर्व घाट आणि पश्चिम घाटांना एकत्र करणारं ठिकाण कुठलं, तर ते बिलगिरी टेकड्या आहे. पण कोणची पर्वतरांग? तर निलगिरी पर्वतरांग. कोणची? निलगिरी पर्वतरांग आहे. या भागात कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे पसरली? पूर्व पश्चिम आहे, अशी नाही आहे. आता या दोन भागांना जोडणारी पूर्व पश्चिम दिशे की त्यामधलं बिलगिरी, या ठिकाणी हे दोन्ही घाट काय येतात? एकत्र येतात. आता याच्याबद्दल सर्वात उंच शिखर पाहिला आपण नन्नाईमुळी. याच्यामधलं सर्वात मोठं उंच शिखर पाहिला आपण आता पाहिजे. निलगिरीमधलं सर्वात उंच शिखर इस्कॉन दोड्डा बेट्टा. नक्की निलगिरीमधलं सर्वात उंच दोड्डा बेट्टा. कुठलं रे? दोड्डा बेट्टा. बरोबर आहे. हो, 27 आहे ना दोड्डा बेट्टा. उंची 26-27 मीटर. लक्षात राहायचं की 26-27 मीटर आहे दोड्डा बेट्टा. निलगिरी मधलं सर्वात उंच शिखर आहे दोड्डा बेट्टा. त्याची उंची आहे 26-27. लक्षात येत आहे का? निलगिरीवर काय पिकवलं? निलगिरीवर काय पिकवलं? काहीतरी आहे वैशिष्ट्य. निलगिरीचं वैशिष्ट्य आहे. निलगिरी आहे म्हणजे निलगिरीच्या झाडा आहेत म्हणजे नाही ना, असं काही नाही. मग काय? चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ. मसाल्याचे पदार्थ पिकवतोच ना आपण. पण काय? इलायची, कापूस, गहू, ज्वारी. पिकवतात, निर्मिती करतात. हे बरोबर आहे, निर्मिती करतात. इथल्या जंगलातील झाडांपासून कागदाचा पदार्थ तयार करतात. पण बरं मला सांगा, फास्ट संपायचं हे समजलं का तुम्हाला? नक्की